वेलकम बॅक टू एव्हरीवन. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी कौटिल्य मध्ये स्वागत करतो. आज आपण काल बघितलेला जो काही चॅप्टर होता एथिक्सच्या संदर्भात किंवा नीतिशास्त्राचा काहीतरी की पहिला जो आपला काहीतरी पॉईंट होता ज्याच्या संदर्भात काहीतरी आपण इकडे डिस्कशन स्टार्ट केलं होतं, नीतिशास्त्र आणि मानवी संबंध. ओके, यालाच आपण काहीतरी आता पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो स्टे विथ मी. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं थोडंसं, ते बघून घेऊया. नीतिशास्त्र आणि मानवी संबंध, त्याच्यामध्ये काहीतरी पहिल्यांदा आपण अभ्यासक्रम जो आहे म्हणजेच काहीतरी की अभ्यासक्रमामधला पहिला जो पॉईंट आहे त्याच्या संदर्भात थोडंसं आपण इथे डिस्कशन केलं होतं की नीतिशास्त्र आणि मानवी संबंध, त्याचा सार, त्याचे निर्धारक, मानवी कृती आणि मानवी कृतीवरील काहीतरी की त्याचे परिणाम. पुढे आपण बघितलं होतं नीतिशास्त्राचे परिणाम म्हणजे काय असतील, खाजगी आणि त्यासोबतच काहीतरी की सामाजिक स्तरावरील नीतिशास्त्राचा काहीतरी की संबंध. नीतिशास्त्र काय होतं ते काहीतरी की थोडंसं आपण इकडे अभ्यासलं होतं खूप सारं काहीतरी की उदाहरणासोबत. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की नीतिशास्त्राचे घटक कोणते कोणते आहेत. फ्यू एक्झाम्पल याच्यामध्ये बघितलं होतं. प्रामाणिकपणा असेल, नैतिकता असेल, अखंडता असेल, न्याय, सन्मान, सो ऑन. ओके, त्याच्यासोबतच आपण बघितलं होतं नीतिशास्त्राचे काहीतरी की स्रोत काय आहेत, नीतिशास्त्राचा सोर्स काय आहे. ओके, व्हॉट इज द सोर्स ऑफ दी इथिक्स, हेही आपण काहीतरी इकडं इन डिटेलमध्ये बघितलं होतं. प्रत्येक पॉईंटनुसार काहीतरी की आपण डिस्कशन केलं, त्याच्यामध्ये काहीतरी की उदाहरणे पण काहीतरी की आपण थोडीशी इकडं तपासले होते. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे काहीतरी की वेगवेगळ्या काहीतरी की अजून त्याचे जे काहीतरी की हे असतील स्रोत ते पण आपण पुढच्या स्लाइडमध्ये इथे बघितलेले होते. पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी की नीतिशास्त्राचं महत्त्व. सो या संदर्भात काहीतरी की आपण वेगवेगळ्या स्तरावरती कशा प्रकारे नीतिशास्त्र हा परिणाम करत असतो किंवा त्याचं महत्त्व काहीतरी तिकडे रेखागत असतो हे पण काहीतरी आपण इकडे बघून घेतलं होतं. ओके, इथे मानवी जीवनामध्ये नीतिशास्त्राचे महत्त्व. सो मूल्य आधारित जीवन, स्पष्टता, योग्य निर्णय, ठोस स्वभाव असे बरेच काहीतरी की जे संदर्भ आहेत किंवा जे घटक आहेत जे मानवी जीवनामध्ये नीतिशास्त्राला ज्यावेळेला आपण तिकडे इनकल्केट करतो किंवा त्याचा समावेश करतो त्यावेळेला अशा प्रकारे काहीतरी थोडंसं आपल्याला आउटकम किंवा परिणाम पाहायला मिळतात. हे देखील आपण इकडे बघितलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की अजून त्याचे महत्त्व. आता इथूनच पुढे काहीतरी की आपल्याला नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे तो काहीतरी इकडे डिस्कस करायचा आहे किंवा आपण पाहणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ दी नीतिशास्त्राचे किंवा नैतिकतेच्या अभावाचे काहीतरी की परिणाम. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की असं काय होतं यार हे. स्लाइडचाच थोडासा इश्यू आहे, याच्यातूनच प्रॉब्लेम झाला. ओके, नीतिशास्त्राचे काहीतरी की अभावाचे परिणाम. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे काहीतरी की ज्यावेळेला आपण नीतिशास्त्र किंवा नैतिकता जी असते त्याचा आपल्या काहीतरी की तिकडे अंतर्गत जीवनामध्ये ज्यावेळेला तिकडे समावेश करतो तर त्याच्यातून जे काहीतरी की परिणाम मिळतात आपल्याला किंवा जे आउटकम मिळतात त्याच्या संदर्भात काहीतरी की आपण थोडासा सविस्तर डिस्कशन केलं होतं. आता याच्या उलट आपल्याला काहीतरी थोडंसं पाहायचं आहे म्हणजे काय किंवा अभ्यासायचं आहे तेच काहीतरी की नैतिकतेच्या अभावाचे काहीतरी की परिणाम. मग इथं ते ॲक्च्युली काहीतरी मला पुन्हा थोडंसं माफ करा, टेक्निकल प्रॉब्लेममुळे काहीतरी की स्लाइड जी आहे थोडीशी इकडे तिकडे झाली गेलेली आहे. ओके, इथं आपल्याला पाहायला मिळतात वैयक्तिक स्तरावरती, त्याच्यानंतर काहीतरी की सामाजिक स्तरावरती, राजकीय स्तरावरती आणि प्रशासनिक स्तरावरती आणि याच्याही पुढे आपल्याला पाहायला मिळतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि पुढे काहीतरी की पर्यावरण स्तरावरती नीतिशास्त्राच्या अभावाचे कशा प्रकारे काहीतरी की परिणाम होतात हे थोडंसं आपल्याला काहीतरी इकडं अभ्यासायचं आहे. ओके, आता इथे मी थोडंसं काहीतरी की एक जी स्लाइड होती थोडीशी खराब झालेली आहे त्याच्यामुळे इथला जो पॉईंट आहे तो थोडासा काहीतरी हाईड झालेला आहे. सो इथं होतं वैयक्तिक स्तरावर किंवा स्तरावरील परिणाम. ओके, वैयक्तिक स्तरावरील परिणाम. ज्या वेळेला वैयक्तिक स्तरावरती किंवा वैयक्तिक आचरणामध्ये तिकडं नैतिकता किंवा काहीतरी नैतिक जे मूल्य असतात त्यांचा ज्या वेळेला तिकडं अभाव होतो त्याच्यानंतर काहीतरी की आपला जो परिणाम असतो तो एक्झॅक्टली काय असतो थोडासा काहीतरी आपल्याला अभ्यासायचा आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी आपल्याला इकडे पाहायला मिळेल भ्रष्टाचारास मान्यता.
भ्रष्टाचारास मान्यता. आता UPSCने 2024 मध्ये एक इंटरेस्टिंग असा क्वेश्चन विचारला होता की नाऊ डेजमध्ये काहीतरी की भ्रष्टाचार जो आहे तो काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ओके. कारणे त्याचे स्पष्ट करा आणि त्याच्यावरील काहीतरी की उपायही स्पष्ट करा. सो इथं काहीतरी की आपल्याला तोच पॉईंट काहीतरी की बघायचा आहे आणि जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं सुरुवातीलाच की आपला हा जो सगळा चॅप्टर आहे नीतिशास्त्र आणि त्याचं काहीतरी की मानवी संबंध, हा आपला काहीतरी की पाया असणार आहे. ओके. दिस इज द आवर बेडरॉक. हा जर तुमचा परफेक्ट झाला तर इथून सगळे पुढचे जे चॅप्टर असतात ते काहीतरी होणार आहेत तिकडे परफेक्ट होणार आहेत. ओके. अदरवाईज प्रॉब्लेम काय होईल, तिकडे जो सहसंबंध आहे किंवा तुमची जी इंटरलिंक आहे ना ती तिथे लागणार नाही. ओके. सो इथं पहिला, आता एक्झॅक्टली तो प्रश्न कशाच्या संदर्भात होता तर तोच नैतिकतेच्या अभावाचे काहीतरी की परिणाम. मग इथे आपल्याला काहीतरी की पहिला मिळतो तो म्हणजे काहीतरी की वैयक्तिक स्तरावरती भ्रष्टाचारास मान्यता आणि तोच पॉईंट काहीतरी की आपण इकडे प्रशासनामध्ये पण काहीतरी की घेऊ शकतो. ओके. वैयक्तिक स्तरावरती आणि त्याच्यासोबतच काहीतरी की सामाजिक स्तरावरती आणि त्याच्याही सोबत इथे प्रशासनिक स्तरावरती काय झालं गेलेलं आहे, भ्रष्टाचार जो काही आहे ना त्याला काहीतरी एक प्रकारची मान्यता मिळालेली आहे. म्हणजे आज बघा, आपण ज्यावेळेला कोणत्याही काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जातो, तिथे गेल्यानंतर काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. खूप सारी मोठी लाईन लागलेली असते किंवा खूप साऱ्या मोठ्या काहीतरी की फाईल पडलेल्या असतात आणि अशा कंडिशनमध्ये कुठेतरी आपल्यामध्ये एक अशी भावना निर्माण होते, की पटकन काहीतरी की थोडेसे पैसे देऊन आपलं जे काम आहे ते काहीतरी तिकडे करून घ्यावं. ओके. आणि याच्यातूनच काय होतं कुठेतरी भ्रष्टाचार जो असतो तो कुठेतरी वाढत जातो. ओके. म्हणजे काय झालं गेलेलं आहे, समाजाने आपण वैयक्तिकरित्या आणि त्याच्यासोबत काहीतरी की प्रशासनिक स्तरावरती भ्रष्टाचाराला मान्यता मिळालेली आहे किंवा मान्यताच दिली गेलेली आहे. आपण ते मान्यच करून घेतलेलं आहे. पैसे दिल्याशिवाय आपलं कामच होणार नाही. ओके. आता हे का आहे? तर अगेन काहीतरी की नैतिकतेचा अभाव. मग तो वैयक्तिक स्तरावरती असेल, सामाजिक स्तरावरती असेल किंवा मग काहीतरीकडे प्रशासनिक स्तरावरती असेल. पुढे स्त्रियांची पळवणूक. तर हा पॉइंट काहीतरी की आपण दोन्हीकडे घेऊ शकतो. वैयक्तिक स्तरावरती पण आणि त्यासोबतच काहीतरीकडे सामाजिक स्तरावरती पण. ओके. मग आपल्याला पाहायला मिळतं, घरामध्ये ॲक्चुअली ज्या काहीतरी की स्त्रिया असतात, त्यांच्या संदर्भातची पिळवणूक आहे, ती पिढ्यानपिढ्या काहीतरी तिकडे होत आली गेलेली आहे. ओके. किंवा काळानुरूप काहीतरी की तिथे ते कंटिन्यूस आहे, ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. आता ह्याच्या पाठीमागचं कारण काय असतं? तर अगेन तेच असणार आहे. नैतिक मूल्य जे असतात त्यांचा अभाव. ओके. सुरुवातीपासूनच काहीतरी की आपल्याला असं कुठेतरी बिंबवलं जातं किंवा सुरुवातीपासून किंवा लहानपणापासूनच आपल्याला समाजामध्ये आणि त्यासोबतच काहीतरी की घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये दिसत असतं, की स्त्रिया ज्या असतात त्यांना काहीतरी की दुय्यम वागणूक दिली जात असते. ओके. मग काय असेल ती महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये काहीतरी की त्यांना तिथं सहभागी करून घ्यायचं नाही. आर्थिक व्यवहार असतील त्याच्यामध्ये त्यांना सहभाग करून घ्यायचा नाही. ओके. जेवण असेल, खाणं असेल, घरातली इतर महत्त्वपूर्ण कामं असेल, त्याच्यामध्ये काहीतरी की त्यांचा सहभाग करून घ्यायचा नाही. आता तसं जर बघायला गेलं तर निसर्गाने तिथे स्त्री आणि पुरुष असेल या दोघांना पण काहीतरी तिकडे समान बनवलेलं आहे. मात्र आपण समाजाने काय केलेलं आहे किंवा काहीतरी की वैयक्तिकरित्या म्हणजे त्याच्यामध्ये कौटुंबिक संस्था येते, त्यांनी हा भेदभाव इथं काहीतरी कुठेतरी बिंबवलेला आहे. ओके. आणि याच्यातूनच काहीतरी की पुढे जो आउटकम असतो किंवा जो परिणाम असतो तो म्हणजे काहीतरी तिकडे स्त्रियांची पिळवणूक. मग ती काहीतरी की वेगवेगळ्या स्तरावरती असेल किंवा काहीतरी की वेगवेगळ्या प्रकारची असेल. मानसिक असेल, आर्थिक असेल, शारीरिक असेल किंवा मग काहीतरी ती सामाजिक असेल. ओके. मग परिणाम काय किंवा काहीतरी की कारण काय असतं तर नैतिकतेचा अभाव. आलं लक्षात? आता न्याय ही संकल्पना जर इकडे कुठेतरी इथे ही असते, प्रेझेन्स असते, तर काहीतरी की इकडे स्त्रियांची पिळवणूक झाली नसते. समानता, अगेन काहीतरी की नैतिकताच काहीतरी की एक महत्त्वपूर्ण असं मूल्य आहे. तो जर तिथे प्रेझेन्स असला तर त्याच्यामुळे काय झालं असतं तिथे पिळवणूक झाली नसते. ओके. सो अशा प्रकारची काहीतरी की बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत आपल्याला त्यांचा अभाव असतो. त्याच्यामुळेच काय केली जाते इकडं स्त्रियांची पिळवणूक जी असते ती केली जाते. ओके. पुढे उपभोगवाद. उपभोगवाद. आता सेम अगेन इकडं जसं मी तर तुम्हाला सांगितलं UPSCने जो प्रश्न विचारला होता, की भ्रष्टाचार वाढीस कारणं कोणती आहेत? तर त्याच्यामध्ये अगेन मित्रांनो इथं आपल्याला पाहायला मिळतं उपभोगवाद. ओके. ह्यालाच काय म्हणतो आपण इकडं मटेरियलिस्टिक लाईफ. सध्याच्या जीवनामध्ये आपल्याला इकडं पाहायला मिळतं. ज्या तात्विक गोष्टी किंवा काहीतरी काही सैद्धांतिक गोष्टी आहेत, या सगळ्यांना काहीतरी की कुठेतरी मूठमाती दिलेली आहे सगळ्यांनीच. बरोबर? आणि याच्यावरती काहीतरी की जो राज करतोय किंवा काय म्हणू आपण त्याला डॉमिनन्स आहे, ती आता लाईफ कोणती आहे किंवा ते जीवन कोणतं आहे तर की ते उपभोगवादी जीवन. म्हणजेच काय? एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला काहीतरी की तिकडं कोणत्याही गोष्टीची गरज असेल किंवा काहीतरी की ती व्यक्ती तिथं संकटात असेल किंवा अजून कोणतीही काहीतरी की ती व्यक्ती तिथं प्रॉब्लेम फेस करत असेल आणि त्याच वेळेला काहीतरी की आपण तिथे असो. आपण काय बघू, सुरुवातीला काहीतरी की आपला जो स्वार्थ आहे, तो तिथं पुढे ठेवतो आणि मग त्या व्यक्तीला काहीतरी तिकडे बघतो, की त्या व्यक्तीची काही गरज आहे, त्या व्यक्तीला कशाची गरज आहे का किंवा नाही. ओके. त्याच्याही पुढे अजून काय असेल मटेरियलिस्टिक लाईफमध्ये
की वेगवेगळ्या काहीतरी की लक्झरियस गुड्स आहेत. म्हणजेच काहीतरी की मग तुमचे मोबाईल्स असतील, कार असतील, तुमचे काहीतरी की बाईक्स असतील, ओके. तुमचे काहीतरी की दागिने असतील, घर असेल, जमीन असेल, या सगळ्यांनाच काहीतरी आज आपण इकडे खूप मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू देतोय किंवा महत्त्व देतोय. या ठिकाणी मानवता आहे का? दया आहे का? दयाभाव आहे का? ओके. सो या सगळ्याच काहीतरी की गोष्टींचा किंवा ह्या सगळ्याच घटकांचा काहीतरी इकडे आपल्याला इकडे अभाव पाहायला मिळतो. मग अजून आपण एक एक्झाम्पल बेसिकली बघू शकतो. ज्यावेळेला तुम्ही बघितलं असेल ॲक्सिडेंट होतात. जे काही तिकडे दर्शक असतात, असं आपण त्यांना म्हणू, ओके. किंवा काहीतरी की प्राथमिक दर्शक जिकडे असतात ते काय करतात, मोबाईल काढतात आणि सरळ-सरळ तिकडे शूटिंग करत बसतात त्यांचा, ओके. कोणीही तिकडे ही तत्परता दाखवत नाही, की ॲम्ब्युलन्सला फोन करावा. पोलीस जे काही तिकडे प्रशासन आहे त्यांना फोन करावा. जे पीडित आहेत त्यांना काहीतरी की प्रथमोपचार द्यावा, ओके. आता हे सगळं होण्यापाठीमागचं कारण काय आहे, तर काहीतरी इकडे उपभोगवाद किंवा मटेरियलिस्टिक लाईफ, ओके. अगेन का? इकडे नैतिकतेचा अभाव. एखाद्याच्या मनामध्ये जिकडे दयाभाव असतील, कुठेतरी हेल्पफुल असं नेचर, मदत करणारं काहीतरी असं त्याचा स्वभाव असता, तर ती व्यक्ती प्रथमतः तिकडं काय करेल, पटकन किंवा काहीतरी की तत्परतेने ॲम्ब्युलन्सला तिकडे फोन करतील किंवा काहीतरी पोलीस प्रशासनाने त्यांना तिकडे बोलवून जी कोणी तिकडे पीडित व्यक्ती आहे तिकडे त्याला मदत मिळवून देईल, ओके. मात्र ॲब्सेन्स ऑफ दी नैतिकता किंवा काहीतरी की इथिक्स याचा परिणाम काय इकडं उपभोगवाद वाढण्याचं कारण आणि सेम काहीतरी इकडं भ्रष्टाचार वाढण्याचं पण कारण तेच आहे, ओके. मोर अँड मोर काहीतरी की किंवा काहीतरी की जास्तीत जास्त जो आता भर आहे तो कशावरती आहे इकडे मटेरियलिस्टिक लाईफवरती आहे. जास्तीत जास्त पैसे येतील त्याच्यातून काहीतरी की जी साधनं आहेत, त्यांची जी काहीतरी की रिक्वायरमेंट आहे किंवा त्यांची जी डिमांड आहे ती कंप्लीट करण्यावरतीच काहीतरी सगळे तिकडे फोकस करतायत आणि याच्यातूनच काहीतरी की भ्रष्टाचार वाढीला कुठेतरी चालना मिळालेली आहे. ओके. पुढे लक्ष हे दुय्यम होत चाललेलं आहे. कशावरती? साधनापेक्षा. आता पुढे आपल्याला काहीतरी की बघायचं आहे. ज्यावेळेला आपण बघतो स्कोप ऑफ इथिक्स किंवा इतिहासाचा इथिक्सचा व्याप्ती किंवा काहीतरी नीतिशास्त्राची व्याप्ती. आपल्याला काहीतरी की थोडंसं याच्यामध्ये बघायचं आहे, की कशाप्रकारे आपले जे काहीतरी की इकडे साधनं आहेत, ही काय होत चाललेली आहेत तिकडे महत्त्वपूर्ण चाललेली आहेत. कशापेक्षा? तर आपलं जे लक्ष आहे त्याच्यापेक्षा. ओके. मग इथे काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्ह किंवा हे तुमचे जे काहीतरी इकडे मीन्स आहेत, त्यांना म्हणतो आपण साधनं. मीन्स इज डिटर्मिनंट ऑफ युअर एम. ओके. म्हणजे काल एक आपण काहीतरी याच्यामध्ये एक्झाम्पल जे होतं ते थोडंसं डिस्कस केलं होतं. ते म्हणजे काय होतं, आपल्याला परीक्षा पास व्हायची आहे. मग ती कोणत्याही स्वरूपाने, कोणत्याही मार्गाने काहीतरी पास करणं महत्त्वपूर्ण आहे. ओके. मग आता मार्ग जे आहेत ते काहीतरी इकडं महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणजेच काहीतरी तुमचे मीन्स जे आहेत ते महत्त्वपूर्ण राहतात. मग ते कोणतेही असो. तुम्ही इकडे कॉपी करा, ओके. दुसऱ्याचं काहीतरी एखादं उत्तर आहे ते बघून लिहा, ओके. किंवा काहीतरी की जे शिक्षक असतील किंवा काहीतरी एक्झामिनर असतील, त्यांना तुम्ही काहीतरी की पैसे देऊन काहीतरी त्यांच्याकडून उत्तर लिहून घ्या किंवा काहीतरी की त्यांना तिकडे त्यांची मदत कुठेतरी मिळवून घ्या. वेगवेगळ्या काहीतरी की मार्गाने. हे इथे काहीतरी की महत्त्वपूर्ण ठरतात. न की तुमचं लक्ष. आणि आता हे का वाढण्याचं किंवा हे जे वाढलेलं किंवा हा जो कन्सेप्ट आहे, ओके, मीन्स जस्टिफाय दी एंड. हे होण्यापाठीमागचं कारण काय आहे मित्रांनो? तर अगेन तेच नैतिकतेचा काहीतरी इकडे अभाव. नैतिकता जी आहे किंवा काहीतरी नीतिशास्त्र जे आहे ते कशावरती फोकस करतं? तुमचं लक्ष. ओके. मग पास होणे आपलं लक्ष आहे आणि याच्यासाठी आपले जे मीन्स आहेत ते कसे पाहिजेत? ॲप्रोप्रिएटच पाहिजेत किंवा कुठेतरी योग्यच पाहिजेत. ओके. मात्र या सगळ्यांचाच काहीतरी सध्या आपल्याला इकडे अभाव पाहायला मिळतो. ओके. पुढे जातीयता. आता अगेन दोन्हीकडेही सामाजिक स्तरावरती आणि त्यासोबतच काहीतरी की वैयक्तिक स्तरावरती आपल्याला जो हा पॉइंट आहे किंवा काहीतरी की हा जो घटक आहे तो इकडे पाहायला मिळतो. बरोबर. नैतिकतेच्या अभावामुळेच काहीतरी की कुठेतरी जातीयता जी आहे ती काहीतरी इकडे वाढलेली आहे. ओके. मग इथे आपल्याला पाहायला मिळतं पिढ्यानपिढ्या काही जो समाजाचा घटक आहे त्याची जी पिळवणूक आहे ती जातीयतेच्या नावाखाली काहीतरी इकडे केली जात आहे. ओके. आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील आणि त्याच्यासोबत काहीतरी की इतर जे हक्क आहेत ते काहीतरी की हिरावून घेतले गेलेले आहेत. ओके. आणि या सगळ्यांच्याच परिणामामुळे काय झालं गेलेलं आहे, तो जो काहीतरी की तिकडं घटक आहे समाजाचा तो रस्ताळाला गेलेला आहे. ओके. आता इथे अगेन तेच आहे नैतिकता किंवा नैतिकतेचा काहीतरी की अभाव. असा जो काही घटक आहे समाजाचा तो दुर्बल आहे. जो पिढ्यानपिढ्या काहीतरी की त्याची पिळवणूक होत आली गेलेली आहे. त्याच्या संदर्भात किंवा काहीतरी की त्याच्या बद्दल मनामध्ये असणारी काहीतरी की जी भावना असेल, नैतिक भावना असेल, तिचा पूर्णपणे काहीतरी की आपल्याला अभाव पाहायला मिळतो.
आणि याच्यातूनच वाढीस काय लागतो तो म्हणजे जातीयवाद. ओके. आणि याच्यामध्येच अजून एक आपल्याला कन्सेप्ट पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की कम्युनलिझम. ओके. कम्युनलिझम. कम्युनलिझम म्हणजे काहीतरी की दोन समाजामध्ये काहीतरी की निर्माण झालेली तेढ असेल. आता याच्या पाठीमागचं पण कारण काहीतरी की अगेन तेच नैतिकतेचा अभाव. आपण इथे काल एक पॉईंट बघितला होता किंवा काहीतरी की एक घटक किंवा एक वर्ड बघितला होता टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजेच काहीतरी की सहिष्णुता. आता धर्मवाद असेल आणि जातीयवाद असेल. हा वाढण्यापाठीमागचं कारण काय असतं तर की जे काही इकडे काहीतरी की धर्माने दिलेली काहीतरी की तिकडे तत्व असतील किंवा काहीतरी की तिकडे चुकीच्या अशा काहीतरी की बाबी असतील. याच्यामुळे जातीयवाद वाढतो आणि त्याच्याही पुढे काहीतरी की नैतिकतेचा अभाव म्हणजेच काहीतरी की असे जे घटक असतात त्यांचा तिथं अभाव असतो. एका धर्माचं दुसऱ्या धर्माबद्दल काहीतरी की तिकडे जे म्हणणं आहे ते एकमेकांच्या मध्ये ज्यावेळेला तिकडे पटवून घेतलं जात नाही किंवा एकमेकाला तिकडे ॲक्सेप्ट करून घेतलं जात नाही. त्याच्यातूनच काय होते इकडं धार्मिक तेढ जी असते ती वाढत जाते. सेम काहीतरी इकडं जातीयतेचं पण अगेन आपल्याला पुन्हा आहे असंच काहीतरी की पाहायला मिळतं. बरोबर? त्याच्यानंतर व्यसनाधीनता. ड्रग ॲडिक्शन. नाउडेज अगेन आपल्याला काहीतरी काही पाहायला मिळतं. जी तरुण पिढी आहे, ओके. जी तरुण पिढी आहे ती मोठ्या प्रमाणात काहीतरी इकडे व्यसनाधीनतेमध्ये काहीतरी की अडकलेली आहे. बरोबर? वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी की हे मादक द्रव्य असतील, वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी की मादक सेवनं असतील, ही खूप मोठ्या प्रमाणात आणि सहजतेने काहीतरी इकडे अवेलेबल होत आहेत. आणि याच्यामुळेच तरुण पिढी जी आहे ती काहीतरी इकडे खूप मोठ्या प्रमाणात असे ह्या व्यसनाधीनतेत काहीतरी की अडकलेली आहे. ओके. अगेन याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर कुठेतरी नैतिकतेचा अभाव. इथे एक एक्झाम्पल काहीतरी की मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो. ज्यावेळेला काहीतरी की एक 2-3 पिढ्यापूर्वी काहीतरी की स्कूल वगैरे जे असायचे, त्या ठिकाणी नैतिक किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू नैतिक मूल्य, साधारणतः आपण काहीतरी की थोड्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणू मानवी मूल्य, हे खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की स्कूल लेव्हलला तिकडे कुठेतरी प्रेझेन्स होते किंवा त्यांचं काहीतरी की तिकडे अस्तित्व होतं. आता मात्र काहीतरी की आपण ते बघतो, हळू कुठेतरी ते फेडेड आउट व्हायला लागलेलं आहे. ओके. हळू कुठेतरी ते काहीतरी कमकुवत व्हायला लागलेलं आहे आणि याचाच परिणाम काय होतो पुढे अशी व्यसनाधीनता जी असते ती काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि याच्यामुळे समाजाचा जो काहीतरी की महत्त्वपूर्ण घटक असतो म्हणजेच काहीतरी की जो यूथ किंवा युवा वर्ग तो अशा प्रकारच्या काहीतरी की चुकीच्या गोष्टींकडे बळी पडतो. राईट? सो हे झालं थोडासा काय म्हणू आपण त्याला सामाजिक आणि त्यासोबत काहीतरी की वैयक्तिक स्तरावरील काहीतरी की परिणाम. आलं लक्षात? आता अजून एक इम्पोर्टंट पॉइंट आहे तो थोडासा काहीतरी की इकडे दिसत नाहीये. तो म्हणजे काहीतरी की विश्वास. ओके. विश्वास. अगेन वैयक्तिक स्तरावरती असेल आणि काहीतरी की सामाजिक स्तरावरती असेल. सातत्याने जर आपण एखाद्या व्यक्तीसोबत वैयक्तिक स्तरावरचं एक्झाम्पल घ्या. सातत्याने आपण जर काहीतरी की एखाद्या आपल्या मित्रासोबत किंवा एखाद्या व्यक्तीसोबत किंवा आपल्या पार्टनरसोबत तिकडे खोटं बोलत राहिलो. कारण का? अगेन काहीतरी की नैतिकतेचा किंवा नैतिक मूल्यांचा अभाव. आता आपण बघितलं होतं नैतिक मूल्यामध्ये आपण इकडे बघतो सत्यनिष्ठता. सत्यनिष्ठता. ओके. सत्यनिष्ठता. सत्यनिष्ठता म्हणजे काहीतरी की नेहमी काहीतरी की आपल्या आचरणामध्ये सत्यता असली पाहिजे. ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण नेहमी तिकडे खऱ्याच बोलल्या पाहिजेत. बरोबर? त्यालाच काय म्हणतो आपण इकडे सत्यनिष्ठता किंवा प्रॉबिटी. ओके. मात्र अगेन तेच रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम होतो? आपण सत्य राहत नाही आणि कुठेतरी चीटिंग करत राहतो. समोरची व्यक्ती मग ती कोणीही असेल, मित्र असेल किंवा आपली पार्टनर असेल किंवा काहीतरी की ज्यावेळेला काहीतरी की आपण सोसायटीमध्ये असतो, ती सोसायटी असेल किंवा तो समाज असेल. याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो? हा जो विश्वास असतो तो कुठेतरी गमावतो आपण. ओके. हळू हा जो विश्वास असतो तो कमकुवत जातो. कमकुवत होत जातो आणि एक वेळ काहीतरी की अशी कंडिशन येते की कोणी आपल्यावरती काहीतरी की विश्वास ठेवत नाही. ओके. आणि मग ह्याच्यातूनच प्रॉब्लेम काय असेल? फ्रस्ट्रेशन. मानसिक असंतुलन असेल किंवा काहीतरी की मानसिक अस्थिरता जी असते ती खूप मोठ्या प्रमाणात घडून येते तिथं. ओके. म्हणूनच काहीतरी की आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं इथे नैतिकतेचं महत्त्व. ओके. सामाजिक जबाबदारी आणि त्यासोबतच काहीतरी की नैतिक आणि सामाजिक आणि वैयक्तिक काहीतरी की कल्याण या पॉईंटमध्ये किंवा याच्यामध्ये काहीतरी की आपण थोडंसं ते डिस्कस केलं होतं की कशाप्रकारे ज्यावेळेला तिकडे हे काय म्हणू आपण त्याला नैतिकता किंवा काहीतरी की नैतिक मूल्य ज्यावेळेला आपण तिकडे आचरणात आणतो किंवा आपल्या कृतीमध्ये काहीतरी की त्यांचा अवलंब करतो त्यावेळेला मानसिक संतुलन असेल त्याच्यासोबतच काहीतरी की मानसिक स्थिरता जी असेल ती तिथं ऑटोमॅटिकली कुठेतरी प्रस्थापित होते. बरोबर? त्याच्यानंतर थोडंसं बघूया आपण इकडे राजकारणाच्या स्तरावर किंवा राजकीय स्तरावरती
नैतिकतेच्या अभावाचा काय परिणाम होतो. ओके, सो इथं आपल्याला पाहायला मिळतं सर्वप्रथम गुन्हेगारीचे राजकारण. क्रिमिनलायझेशन इन पॉलिटिक्स असा काहीतरी त्याचा अर्थ होतो. आज आपण ज्यावेळेला बघतो, तुम्ही कधीतरी न्यूजपेपर दररोज जर वाचत असेल, एखादी ना एखादी न्यूज आपल्याला तिकडे डेफिनेटली काहीतरी की पाहायला मिळते, की एखादा काहीतरी पत्रकार आहे, एखादा काहीतरी की कोणीतरी टीव्ही चॅनलवाला आहे, ओके, एखादा प्रशासनिक अधिकारी आहे किंवा मग काहीतरी की एखादी व्यक्ती असेल, मग ती कोणीही असेल. रस्त्यावरती काम करणारी व्यक्ती असेल, रस्त्यावरती काहीतरी की काही फळं, इतर वस्तू विकणारी व्यक्ती असेल, शेतकरी असेल, ओके, यांच्यावरती झाला गेलेला अन्याय. मग अन्याय करणारे कोण असतील, तर असे गुन्हेगार. आता ह्या गुन्हेगारांना चालना देण्यापाठीमागं किंवा त्यांच्या पाठीमागं हात असणारे किंवा काय म्हणू आपण ज्या पॉवर असतात, ते एक्झॅक्टली कोण असतात, तर राजकारणी लोकच. ओके, आता हे सगळं वाढण्यापाठीमागचं कारण काय आहे, तर काहीतरी अगेन नैतिकतेचा अभाव. सो इथे एक प्रकारचं जे संघटन असतं, कोणाकोणाचं, गुन्हेगारांचं आणि राजकारणाचं, हे इथं प्रस्थापित होतं. कारण का? नैतिकतेचा अभाव. आणि याच्यातूनच काहीतरी की वाढीला लागते ती गोष्ट म्हणजे काहीतरी की गुन्हेगारीचे राजकारण. मग याच्यामध्ये काय असतात, काही पॉलिटिकल पार्टीज असतात, त्यांचे काहीतरी की ठराविक गुंड असतात आणि ते काय करत असतात, एक्स्टॉर्शन असेल, पैसा गोळा करणे असेल, एकमेकांना धमकावणं असेल, ठीक आहे. त्याच्यासोबतच काहीतरी की ठराविक जो काही त्यांचं क्षेत्र असेल, तिथून काहीतरी की पैशांची काही कुठेतरी व्यवस्था करणं. ओके. सो या सगळ्याच बाबींच्या पाठीमागं काय असतं, तर की तिकडे नैतिकतेचा अभाव. सत्यनिष्ठता असेल, ओके. त्याच्यानंतर काहीतरी की अहिंसा असेल, न्याय असेल, ओके, दया असेल, ह्या सगळ्याच गोष्टींचा काहीतरी इकडे अभाव असतो. आणि याच्यातूनच कुठेतरी चालना मिळते या गुन्हेगारीच्या राजकारणाला. ओके. पुढे अधिकारांचा दुरुपयोग. आता हा पॉईंट आपल्याला काहीतरी थोडासा इथे पण बघायचा आहे प्रशासनिक स्तरावरती. आपण कालच बघितलं होतं याच्यामध्ये नैतिक मूल्यांच्या मध्ये. आता प्रशासनिक स्तरावरती कसं असतं किंवा इथे राजकीय स्तरावरती ज्या वेळेला त्या प्रशासनिक अधिकारी असेल किंवा नागरी सेवक असेल आणि त्याच्यासोबतच काहीतरी की तो एक राजकारणी व्यक्ती असेल, त्यांच्याकडे ज्यावेळेला काहीतरी की अधिकार येतात, ओके, त्यांच्याकडे ज्यावेळेला अधिकार येतात किंवा त्यांच्याकडे काहीतरी की मोठ्या प्रमाणात असे दुसरे काहीतरी की हे म्हणू आपण त्याला पॉवर्स येतात. त्याचसोबत काहीतरी काही जबाबदारी असतात, ठीक आहे. काही उत्तरदायित्व असतं ते पण येत असतं. मात्र प्रॉब्लेम काय होतो बऱ्याचदा ॲब्सन्स ऑफ दी आन्सरेबिलिटी अँड ॲब्सन्स ऑफ दी रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे काय, उत्तरदायित्व आणि जबाबदारी ह्या दोघांचा पण काय असतो इकडे अभाव असतो. आणि याच्यातूनच काय होतं पुढे अधिकारांचा दुरुपयोग. ओके. मग ते काही असेल, एखादी अधिकारी असेल ते तिकडे काय करत असते, त्याच्या कामाप्रती तिकडे जबाबदार न राहता, त्याच्या कामाप्रती तिकडे उत्तरदायित्व न राहता, त्यांच्या अधिकारांचा तिकडे दुरुपयोग केला जातो. आणि मग ह्याच्यातून काय असेल, भ्रष्टाचार असेल, ओके. पुढे अजून काय असेल तर की तिकडे अपक्षपातीपणा असेल, ठीक आहे. अजून काय असेल, नेपोटिझम असेल, या सगळ्या गोष्टी काहीतरी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. सेम अगेन काहीतरी इकडे राजकारणाच्या संदर्भात पण राजकीय निर्णय ज्यावेळेला घेतले जातात, त्या ठिकाणी काय केलं जातं, ती जी पॉलिटिकल पार्टी आहे, ओके, राजकीय पक्ष आहे, त्याच्या स्वार्थासाठीच किंवा त्यांचे जे अजेंडा असतात, तेच कुठेतरी फुलफिल करण्यासाठी निर्णय घेतले जातात किंवा योजना आणल्या जातात. ओके. सेम अधिकारिक स्तरावरती पण तेच असतं किंवा प्रशासनिक स्तरावरती. अधिकारी ज्यावेळेला निर्णय घेतात, त्यावेळेला काय करतात, त्यांच्या स्वतःच्या किंवा वैयक्तिक स्वार्थासाठीच काय करतात, तिकडे निर्णय घेतात. आणि याच्यातूनच कुठेतरी भ्रष्टाचार जो असतो, तो तिकडे काहीतरी वाढीस लागतो. किंवा न्याय असेल, सत्यनिष्ठता असेल, त्याच्यानंतर काहीतरी की आपण इकडे बघितलं होतं, दया असेल, या सगळ्याच गोष्टींना किंवा ह्या सगळ्याच घटकांना तिकडे तिलांजली दिली जाते. बरोबर? आणि हे सगळं होण्यापाठीमागचं कारण काय असतं, तर की नैतिक मूल्यांचा तिकडे अभाव असतो. ओके. पुढे शक्तीचे एकीकरण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर. आता हा जो मुद्दा आहे किंवा हा जो घटक आहे, तो सध्याच्या घडीमध्ये काहीतरी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. ओके. राजकारणी स्तरावरती. याचा अर्थ असा असतो, की ज्या शक्ती असतात किंवा जे अधिकार असतात किंवा जे पॉवर्स असतात, त्या कोणत्यातरी एकाच व्यक्तीच्या हातामध्ये काहीतरी तिकडे एकवटलेल्या असतात. सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर असा काहीतरी याचा अर्थ होतो. आणि मग याच्यातूनच काय होतं, त्या व्यक्तीच्या अकॉर्डिंग किंवा ती जी कोणी व्यक्ती आहे, त्याच्याच म्हणण्यानुसार काहीतरी की जी कामं असतात, जी योजना असतात किंवा जे काहीतरी तिकडे प्लॅन असतात, ते बनवले जातात. याच्यामध्ये इतर ज्या व्यक्ती आहेत, मग त्या विदिन पॉलिटिकल पार्टीमध्ये असतील, आउटसाइड पॉलिटिकल पार्टीमध्ये असतील, प्रशासनामध्ये असतील आणि सामाजिक किंवा काहीतरी राजकीय असेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी कॉमन पीपल. ओके. सामान्य माणसांच्या हितासंदर्भात ते प्लॅन केले जातात का नाहीत, हे काहीच बघितलं जात नाही. कारण का? सगळ्या शक्तींचं काहीतरी की एकीकरण एका काहीतरी व्यक्तीच्या हातामध्ये झालं गेलेलं असतं. ओके. मग याच्यामुळे किंवा याच्या
परिणाम काय असतो तर काहीतरी तिकडे बायसनेस. ओके, स्वतःसाठी काहीतरी की सगळं कामं करून घ्यायची, पॉलिटिकल पार्टीसाठी काहीतरी तिकडे कामं करून घ्यायची, अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे सरकारी अस्थिरता. राजकीय स्तरावरती अनैतिकतेच्या अभावामुळे काहीतरी अगेन महत्त्वपूर्ण पॉईंट पाहायला मिळतो, तो म्हणजे काहीतरी की सरकारी अस्थिरता. सरकारी अस्थिरता म्हणजे काय, की आपल्याला पाहायला मिळतं घटनेच्या कलम 75 मध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्याच्याही सोबत आर्टिकल 74 मध्ये की सरकार जे असते ते काहीतरी तिकडे स्थापन केले जाते. म्हणजे काहीतरी की पंतप्रधान असेल आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल, यांची जी अपॉइंटमेंट असते ती राष्ट्रपतीकडून केली जाते, ज्या पॉलिटिकल पार्टीला तिकडे बहुमत आहे त्यांच्याकडून. ओके. प्रॉब्लेम काय होतो मात्र, ज्यावेळेला इकडे सरकार स्थापन केली जाते त्यावेळेला बऱ्याचदा एका पॉलिटिकल पार्टीमधून दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीमध्ये किंवा एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये काहीतरी की हे जे मेंबर्स किंवा सदस्य जात असतात, अशा वेळेला काय होतं, सरकार जे असतं तिकडे ते पडलं जातं. आणि याच्यामुळेच काय होतं की सरकारची अस्थिरता जी असते ती काहीतरी सातत्याने तिकडे त्यांच्या डोक्यावरती तलवारीसारखी काहीतरी की टांगली जाते. कारण का, अगेन नैतिकतेचा अभाव. आपल्या निर्णयामुळे किंवा काहीतरी की आपल्या अशा कृतीमुळे सरकारवरती काय परिणाम होणार आहे किंवा काहीतरी की सामान्य जनतेवरती काय परिणाम होणार आहे, हे राजकारणी लोकांना किंवा काहीतरी की अशा सदस्यांना काहीच घेणं देणं नसतं. कारण का, अगेन काहीतरी की नैतिकतेचा अभाव किंवा नैतिक मूल्यांचा काहीतरी इकडे अभाव असतो. ओके. पुढे हिंसाचार असेल, व्हायलन्स म्हणतो आपण याला. बेसिकली आता याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं धर्माचे राजकारण. ओके. बऱ्याचदा काय केलं जातं, धार्मिक तत्वावरती आधारित ज्या काहीतरी इकडे राजकीय पक्ष असतात, ते काय करत असतात, स्वतःच्या कुठेतरी फायद्यासाठी धर्माधर्मांच्या मध्ये काय करून देत असतात, तिकडे भांडण लावून देत असतात. ओके. मग ते मुद्दे कोणतेही असतील, राईट. इश्यू किंवा काहीतरी की ह्याचा परिणाम काय असतो, सामान्य माणसं जे असतात, ठीक आहे, त्याच्यासोबतच काहीतरी की सामान्य लोकांच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, त्याच्यासोबतच काहीतरी की सरकारी ज्या काहीतरी की मालमत्ता असतात, या सगळ्यांचं काहीतरी इकडे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. बरोबर. आता इथे अगेन काहीतरी की नैतिकतेचा अभाव. अगेन धर्माचे राजकारण आणि काहीतरी की हिंसाचार. पुढे पैशाचा उपयोग. आता हा काही मुद्दा काहीतरी की आपल्याला अनोळखी नाहीये. आपण काहीतरी की प्रत्येक ठिकाणी बघतो. मग ते ग्रामपंचायतीचं इलेक्शन असेल, पंचायत समितीचं असेल किंवा जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल आणि काहीतरी की खासदारकी असेल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं वोट बँक आणि काय म्हणू आपण त्याला, पैसे देऊन काहीतरी की विकत घेतलेली मतं. ओके. आता हे काय आहे तर की अगेन तेच पैशाचा इकडे उपयोग करून काय केले जातात, मतं मोठ्या प्रमाणात काहीतरी तिकडे विकत घेतली जातात. आणि मग प्रॉब्लेम काय होतो, ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या पक्षाकडे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसे आहेत, त्याच व्यक्तीचा काहीतरी तिकडे विजय होतो किंवा त्याच पक्षाचा तिकडे विजय होतो. निपक्षपातीपणा किंवा काहीतरी की न्यूट्रल असं काहीतरी की जे निवडणूक असते तिकडे घडूनच येत नाही. कारण का, पैशांचा झाला गेलेला इकडे खूप मोठ्या प्रमाणात उपयोग. ओके. आणि याच्यामुळेच काय होतं, जी मानवीय मूल्य आहेत किंवा त्याच्यासोबतच काहीतरी की राजकीय जी काहीतरी की मूल्य आहेत किंवा नैसर्गिक काहीतरी की जे हक्क आहेत, ह्या सगळ्यांचाच काय होतो इकडं भंग होतो किंवा ह्या सगळ्यांनाच कुठेतरी त्यातून अबॉलिश केलं जात असतं. कारण का, अगेन काहीतरी की नैतिकतेचा अभाव. ओके. इथून पुढे प्रशासनिक स्तरावरती काय होतं, ज्यावेळेला काहीतरी तिकडे नैतिकतेचा अभाव असतो त्यावेळेला. मग अगेन सगळ्यात इम्पॉर्टंट अँड अटमोस्ट इथे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की भ्रष्टाचार. आता इथून ते इथंपर्यंत आपण बघितलं, त्याच्यामध्ये काहीतरी की हे सगळेच मुद्दे येतात जिथं भ्रष्टाचाराला काहीतरी की कुठेतरी कारणीभूत ठरतात. मग ते काय असतील, नैतिकतेचा अभाव, उपभोगवाद. ओके. लक्ष दुय्यम साधनापेक्षा. ठीक आहे. पुढे गुन्हेगारीचं काहीतरी की राजकारण असेल, अधिकारांचा दुरुपयोग असेल, शक्तीचे एकीकरण असेल, ठीक आहे, आणि पैशाचा उपयोग असेल. वरती आपण आघाडीकडे बघितलं होतं, समाजाने आणि त्याच्यासोबतच काहीतरी की वैयक्तिकरित्या भ्रष्टाचारास दिली गेलेली मान्यता. या सर्वच गोष्टींमुळे काय होतं, इकडं भ्रष्टाचार कुठेतरी वाढीस लागत असतो. ओके. आणि त्याच्याही पाठीमागे सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काहीतरी की तिकडे नैतिकतेचा अभाव. अधिकारी असतात, त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठता कुठेतरी नसते, त्यांच्यामध्ये स्पष्टता कुठेतरी नसते, ट्रान्सपरन्सी आपण म्हणतो त्याला. सामान्य लोक किंवा काहीतरी की आपण म्हणू कॉमन पीपल आहे, यांचं निर्णय घेण्यामध्ये कुठेही काहीतरी की तिकडे समावेश केला गेलेला नसतो. ओके. पुढे आपण त्याला म्हणतो अगेन काहीतरी की अंतर्गत काहीतरी की केला जाणारा जो व्यवहार असेल किंवा काहीतरी की कामकाज असेल, ओके, किंवा गोपनीय व्यवहार असेल, या सगळ्यांच्यामुळे अगेन काय होतं, कुठेतरी भ्रष्टाचारास कुठेतरी चालना मिळते. ठीक आहे. अशा बऱ्याचशाच काहीतरी घटक आहेत
जे इकडे काय असतं तिकडे नैतिक मूल्यांचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. त्यांचा इथे प्रशासनिक स्तरावरती काहीतरी की अभाव असतो आणि याच्यामुळेच काय होतं, भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला जातो. ठीक आहे. आता ॲक्चुअली याच्यामुळे परिणाम काय होतो भ्रष्टाचार वाढण्यामुळे? सो सामान्य लोकांना जो मिळणारा न्याय आहे, तो इथं मिळत नाही. ठीक आहे. याच्यातून सामान्य लोकांची जी पिळवणूक आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात होते. समाजामध्ये असमानता जी असेल, ती काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात कुठेतरी वाढते. ओके. आणि अगेन काहीतरी की मग याच्यामुळेच हळू-हळू पुढे खूप काहीतरी की मोठ्या गोष्टी ज्या असतात, त्या काहीतरी तिकडे घडत जातात. मग ती राजकीय अस्थिरता असेल, शक्तीचे एकीकरण असेल किंवा मग काहीतरी की अधिकाराचा दुरुपयोग असेल. अशा बऱ्याच गोष्टींचा जो परिणाम आहे, तो इकडं भ्रष्टाचारामुळे संपूर्ण काहीतरी की समाज व्यवस्थेवरती, संपूर्ण काहीतरी तिकडे प्रशासनिक व्यवस्थेवरती आणि संपूर्ण राष्ट्रावरती आपल्याला काहीतरी इकडे पाहायला मिळतो. पुढे नेपोटिझम. आता नेपोटिझम म्हणजे बेसिकली काय होतं, अगेन भ्रष्टाचारास कुठेतरी चालना देण्यामध्ये ह्या नेपोटिझमचा देखील काहीतरी कुठेतरी महत्त्वपूर्ण असा समावेश असतो किंवा महत्त्वपूर्ण अशी काहीतरी भूमिका असते. नेपोटिझममध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे, मग ती आय-एस असेल किंवा काहीतरी की आय-पी-एस असेल. त्यांच्याकडे ज्यावेळेला काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात असे अधिकारांचं काहीतरी एकीकरण होतं. त्यावेळेला ते काय करतात, काहीतरी की एखादी हे असेल समजा एखादं टेंडर असेल, त्याचं ॲलोकेशन करायचं असेल, कोणती तरी योजना आहे, त्या योजनेच्या अंतर्गत काहीतरी कोणता तरी प्लॅन तिकडे इंट्रोड्यूस करायचा आहे किंवा तिथं रेग्युलेट करायचा आहे किंवा आपण म्हणू त्याची अंमलबजावणी करायची आहे. सो अंमलबजावणी करताना आवश्यक असणारे जे टेंडर्स असतील, ते तिकडे काहीतरी दिले जात असतात. रोडचं कन्स्ट्रक्शन असेल, ओके. एखादं काहीतरी की तिकडे बंधारा बांधायचा असेल, डॅम तिकडे काहीतरी की उभा करायचा असेल, स्कूलच्या ज्या बिल्डिंग्स असतील त्या बांधायच्या असतील किंवा काहीतरी की इतर काही गोष्टी असतील. अशा सर्व काहीतरी की याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये नेपोटिझममध्ये काय केलं जातं, स्वतःच्या घरातील व्यक्ती, मग ते भाऊ असेल, बहीण असेल, ठीक आहे, किंवा इतर कोणी असेल, त्यांनाच काय दिलं जातं, प्राधान्य दिलं जातं. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, मेरिट सिस्टम म्हणजे काय, आपण पकडू आता 2 व्यक्ती आहेत. एक काहीतरी की त्या प्रशासनिक अधिकाऱ्याच्या घरातली आहे आणि दुसरी व्यक्ती आहे जी काहीतरी की कंपनी आहे आणि तिने काहीतरी की सातत्याने खूप चांगला तिकडे परफॉर्मन्स दिला गेलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी इकडे प्रशासनिक नैतिकतेचा अभाव असणारी जी व्यक्ती असते, ज्या तिथे पदावरती बसलेली असते, ती काय करणार इकडे, इथे चांगल्या कंपनीला प्राधान्य न देता काय करणार, तिकडे त्याच्या घरातल्या व्यक्तीलाच प्राधान्य देणार. बरोबर? यालाच काय म्हणतो आपण इकडे नेपोटिझम. मग याच्यामध्ये काय असेल, तुमचं मेरिट सिस्टम असतं. तुमचा न्याय जो असतो, त्या सगळ्यांनाच कुठेतरी बाजूला ठेवलं जातं आणि कारण याच्या पाठीमागचं काय असतं तर इकडे नैतिकतेचा अभाव. ओके. पुढे विश्वासाचा अभाव. इथे एक खूप इंटरेस्टिंग काहीतरी की एक्झाम्पल आपण बघू शकतो. जे आपण काहीतरी की सगळ्यांनीच आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी काहीतरी इकडे अनुभवलेलं असेल. ज्यावेळेला काहीतरी की आपण आज बघतो, मग ते पोलीस प्रशासन असेल किंवा काहीतरी की कोणतंही इतर प्रशासनिक काहीतरी की ऑफिस असेल. पटकन ज्यावेळेला काहीतरी की इथली आपल्या या ऑफिसेसच्या संदर्भात ज्यावेळेला कामं आपल्या काहीतरी की डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये समोर येतात, त्यावेळेला पटकन काहीतरी की आपल्या डोक्यामध्ये येतं, की हे काम आपलं होणार नाही. ओके. हे काम आपलं होणार नाही. याच्या पाठीमागचं कारण काय असतं विद्यार्थी मित्रांनो? तर तेच विश्वासाचा अभाव. कारण का? सातत्याने काहीतरी की भ्रष्टाचार असेल, नेपोटिझम असेल, त्याच्यानंतर काहीतरी की शक्तीचं एकीकरण आणि अधिकाराचा दुरुपयोग असेल. याच्यामुळे काय झालं गेलेलं आहे, जी प्रशासनिक व्यवस्था असेल आणि पोलीस प्रशासन असेल, यांच्यावरचा जो सामान्य माणसांचा विश्वास आहे, तो काय झाला गेलेला आहे, हळू कुठेतरी कमकुवत झाला गेलेला आहे. ओके. आणि ॲक्चुअली प्रॉब्लेम काय होतो, तोच. नैतिकतेचा आणि नैतिक मूल्यांचा ज्यावेळेला तुमच्या आचरणामध्ये काहीतरी की सहभाग होत नाही, त्यावेळेला हळू काय होतं, तुमच्यावरचा जो विश्वास असतो, तो कुठेतरी तिकडे कमकुवत होत जातो आणि पूर्णपणे काहीतरी त्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. ओके. मग हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी घ्या. प्रशासनिक स्तरावरती घ्या, राजकीय स्तरावरती घ्या, सामाजिक स्तरावरती घ्या किंवा वैयक्तिक स्तरावरती घ्या. ओके. वैयक्तिक स्तरावरती खूप बेस्ट एक्झाम्पल आहे. आपल्या पार्टनरसोबत किंवा मित्रासोबत सातत्याने जर आपण तिकडे खोटं बोलत राहिलो, आपल्यावरचा जो विश्वास असतो विद्यार्थी मित्रांनो, तो कुठेतरी कमी-कमी होत जातो आणि शेवटी तो पूर्णपणे त्याचा अभाव होतो. ओके. मग त्या ठिकाणी जरी आपण खरं असलो, तरी पण काहीतरी तिकडे खोटंच पडतो. ओके. हे का? तर की हळू विश्वासाचा झाला गेलेला तो अभाव. ओके. मग प्रशासनिक स्तरावरती आणि स्पेशली काहीतरी की पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात आज आपली काहीतरी इकडे जी संकल्पना असेल किंवा काहीतरी की जो थिंकिंग असेल विथ असोसिएटेड ऑफ दी पोलीस, ती काहीतरी की हीच आहे. आपल्याला तिथे विश्वासच राहिला गेलेला नाहीये. ठीक आहे. पुढे शिक्षा म्हणून केली गेलेली बदली. आता इथे प्रशासनिक स्तरावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि पोलीस प्रशासन असेल त्यांच्या संदर्भात पण. असं नाही की काहीतरी की सगळेच जे अधिकारी असतील किंवा काहीतरी की जे कार्यकारी वर्ग असेल, ते सगळे भ्रष्टाचारांनी काहीतरी की तिकडे बरबटलेले आहेत. खूप चांगले लोकं पण काहीतरी की आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आपण पुढे काहीतरी की त्यांच्या संदर्भात अभ्यासणारही आहोत आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं,
की जे एक्झाम्पल आहे ते आपल्या आन्सरमध्ये येणं मस्ट आहे किंवा खूप गरजेचं असतं. तेव्हाच कुठेतरी काहीतरी की आपले आन्सर असतात ते फुलफिल होतात. सो त्या संदर्भात मी इकडे थोडंसं सांगू इच्छितो. जे असे अधिकारी आहेत त्यांची नावं जी असतील ना, तिथं आपण जर तिकडे ॲड केली आपल्या उत्तरामध्ये, आपलं जे उत्तर आहे ते काहीतरी खूप एन्हान्स होतं आणि कुठेतरी प्रभावित असं असतं ते. पटकन जो एक्झामिनर असेल किंवा काहीतरी पेपर चेक करणार असेल, तो आपल्याला तिथे मार्क देतो. ओके. मग याच्यामध्ये काहीतरी आपल्याला पाहायला नावं काहीतरी की पाहायला मिळतात, जी खूपच फेमस असे आहेत. अशोक खेमका सर. अशोक खेमका सर. आय थिंक तुम्ही सगळ्यांनीच काहीतरी यांच्या संदर्भात ऐकलं असेल. एंटायर त्यांच्या काहीतरी की पूर्ण काय म्हणू आपण कार्यकाळामध्ये हे IAS ऑफिसर आहेत. ओके, ऑफिशियल आहेत. यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये कमीत कमी 42 वेळा काहीतरी की त्यांची बदली झाली गेलेली आहे. ओके. कारण का? झिरो टॉलरन्स टुवर्ड दी करप्शन. कोणत्याही प्रकारचं जे करप्शन आहे ते त्यांनी तिथं कधीही त्यांच्या पूर्ण एंटायर काहीतरी की करिअरमध्ये ॲक्सेप्टच केलेलं नाहीये. ओके. मग याच्यामुळे काय होतं बऱ्याचदा इथं आता अडकणार कोण आहे? तर यांच्या असोसिएट असतील, यांचे सीनियर असतील आणि अगेन सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे कोण तर की राजकीय व्यक्ती. मग परिणामी काय केलं जातं? अशा प्रामाणिक जे अधिकारी असतात यांची बदली केली जाते आणि ही जी बदली असते ती कशी असते? ॲज अ शिक्षेचंच काहीतरी एक प्रकारे स्वरूप असतं. अजून आपण एक महाराष्ट्रातलं एक्झाम्पल बघू शकतो बेस्ट म्हणजे तुकाराम मुंडे सरांचं. ठीक आहे. आता ते पण झिरो टॉलरन्स. ओके. कोणत्याही प्रकारचं जे करप्शन आहे त्याच्याबद्दल काहीतरी की त्यांना काय म्हणू आपण त्याच्या विरोधात काहीतरी ते एवढ्या मोठ्या प्रमाणाने आणि एवढ्या स्पष्टतेने उभं राहतात की कोणीही काहीतरी त्यांच्यासमोर तिथं टिकत नाही. म्हणून किंवा याचा परिणाम त्यांच्यावरती काय झाला गेलेला आहे की सातत्याने केली गेलेली त्यांची बदली. ओके. सो ॲक्च्युअली आता हे काय असतं तर अगेन नैतिकतेचा अभाव. एखादी व्यक्ती नैतिक मूल्यांचा तिकडं अवलंब करते त्यांच्या जीवनामध्ये. एखादी व्यक्ती जी आहे ती त्यांच्या कृतीमध्ये स्पष्टता असेल, सत्यनिष्ठता असेल, निःपक्षपातीपणा असेल या सगळ्यांचा अवलंब करते आणि अशा वेळेला ज्या व्यक्ती त्यांच्यावरती जे बसलेले आहेत त्यांच्याकडे काहीतरी नैतिकतेचा अभाव असतो आणि याच्याच परिणामामुळे काय होतं असे जे व्यक्ती असतात त्यांना काहीतरी कुठेतरी शिक्षेच्या माध्यमातून इथे त्यांची काहीतरी की बदली केली जाते किंवा बदलीच्या माध्यमातून काहीतरी त्यांना इकडे शिक्षा दिली जात असते. ओके. पुढे काय असेल? वैयक्तिक स्वार्थ. आता इथे भ्रष्टाचाराला कुठेतरी वाढीस लागण्यासाठी किंवा भ्रष्टाचार वाढण्यापाठीमागं अजून सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण जे काय असतं तरी ते म्हणजे वैयक्तिक स्वार्थ. हेच आपण कशामध्ये बघितलं होतं? उपभोगवाद. ओके. आता वैयक्तिक स्वार्थ. इथे काय असतं विद्यार्थी मित्रांनो? हे जे प्रशासनिक अधिकारी असतात किंवा उद्या तुम्ही काहीतरी ॲज अ प्रशासनिक अधिकारी होणार आहेत. ठीक आहे. सिव्हिल सर्व्हंट. त्यावेळेला आपलं कार्य काय असतं? तर काहीतरी की तिकडे लोकांचा स्वार्थ. लोकांचा स्वार्थ म्हणजे काहीतरी की तिकडे पब्लिक इंटरेस्ट हा जो हे असेल काय म्हणू आपण त्याला तुमची जी प्रायोरिटी असेल किंवा जे प्राधान्य आहे ना ते पहिल्यांदा राहिलं पाहिजे. लोकांच्यासाठी राबवल्या गेलेल्या ज्या योजना असतील, कल्याणकारी योजना असतील किंवा काहीतरी की इतर योजना असतील, त्यांना सत्यनिष्ठतेने काहीतरी की लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे तुमचं काहीतरी की काम असतं. मात्र बऱ्याचदा काय होतं इथे वैयक्तिक स्वार्थामुळे आणि हा का येतो ज्यावेळेला त्या नैतिकतेचा अभाव असतो किंवा ह्या नैतिक मूल्यांचा काहीतरी की अभाव असतो. यावेळेला काय केलं जातं प्रशासनिक अधिकाऱ्यांच्याद्वारे त्यांच्या वैयक्तिक काहीतरी की जे हे स्वार्थ असतात त्यांना लोकांच्या स्वार्थावरती काहीतरी की ठेवलं जातं किंवा पर्सनल इंटरेस्ट जे असतात ते तिथं कॉमन पीपलचे इंटरेस्ट असतात त्याच्यावरती ठेवून काय केलं जातं भ्रष्टाचार असेल, अधिकारांचा दुरुपयोग असेल किंवा काहीतरी की शक्तीचं एकीकरण असेल हे सगळं काय केलं जातं घडवून आणलं जातं. ओके. अगेन ह्याच्या पाठीमागं कारण काय असतं तर काहीतरी की नैतिक मूल्यांचा अभाव. बरोबर. पुढे पक्षपातीपणा. ओके. पक्षपातीपणा. आता इथे ब्युरोक्रॅट लेव्हलला किंवा काय म्हणू आपण त्याला प्रशासनिक स्तरावरती एक जी प्रशासनिक अधिकारी जे असते किंवा एक सिव्हिल सर्वंट असतो त्याच्याकडून कोणत्या कार्याची अपेक्षा असते विद्यार्थी मित्रांनो तर ती काहीतरी की निपक्षपातीपणाची. म्हणजे ज्यावेळेला काहीतरी की त्यांच्याकडून निर्णय घेतले जातात त्या निर्णयामध्ये एक न्यूट्रलिटी असणं गरजेचं असतं. म्हणजे काय की कोणताही ए आणि कोणताही बी यांना न निवडता तिथे न्यूट्रल राहणं. बरोबर. मग ज्यावेळेला काहीतरी इकडे कोणतीही काहीतरी एखादी पॉलिटिकल पार्टी असेल त्यांच्या संदर्भात काहीतरी की त्या व्यक्तीला जिकडे काम करायचं असेल तर तिथं न्यूट्रल किंवा तटस्थ राहणंच काहीतरी की त्यांना तिथे योग्य असते किंवा अपेक्षित असतं. किंवा ज्यावेळेला तिकडे ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात किंवा स्कीम असतात त्यांचं ज्यावेळेला तिकडे वितरण केलं जात असतं किंवा त्याची अंमलबजावणी केली जाते त्यावेळेला पण काहीतरी की तिकडे तटस्थच राहणं कुठेतरी गरजेचं असतं. न की कोणत्याही पर्टिक्युलर धर्माला, कोणत्याही पर्टिक्युलर जातीला, कोणत्याही पर्टिक्युलर काहीतरी की भाषा असेल किंवा कोणत्याही पर्टिक्युलर काहीतरी प्रदेश असेल यांच्यासाठी काम करणं. ओके.
असं न करता काहीतरी की सगळ्यांना तिकडे समान आणि एक मल्टिपल अप्रोच ठेवून तिकडे काहीतरी काम करणं अपेक्षित असतं. यालाच आपण काय म्हणतो तिकडं निपक्षपातीपणा. मात्र याच्या उलट काय केलं जातं? पक्षपातीपणा. ओके. मग याच्यामध्ये काय असेल? पर्टिक्युलर धर्म असेल, ओके. पर्टिक्युलर एखादी जात असेल, पर्टिक्युलर एखादी भाषा असेल, पर्टिक्युलर एखादा प्रदेश असेल, यांनाच काय दिलं जात असतं विद्यार्थी मित्रांनो? प्राधान्य दिलं जात असतं. याच्या पाठीमागे कारण काय असतं तर काय काहीतरी की नैतिकतेचा अभाव. म्हणजेच काय? पक्षपातीपणाचा, निपक्षपातीपणाचा अभाव. ओके. पुढे अगेन सगळ्यात इम्पॉर्टंट इथे अगेन मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो. ते म्हणजे आहे हितसंबंधांचा संघर्ष. अजून पुढे ज्यावेळेला आपण बघू इन डिटेलमध्ये तेव्हा काहीतरी की आपल्याला हा जो पॉइंट आहे तो इथं काहीतरी की डिस्कस करायचा आहे. हितसंबंधांचा संघर्ष. ओके. इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो याला म्हटलं जातं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आता तसं पाहायला गेलं तर ही जी टर्म आहे किंवा हा जो शब्द आहे ना तो खूप मोठा आहे. याचा अर्थ खूप मोठा आहे. ओके. एक खूप मोठ्या प्रकारचा जो अर्थ आहे ना तो त्याच्या पाठीमागे काहीतरी की दडलेला आहे. आपण त्याची जी फोड आहे किंवा त्याची जी उकल आहे ना ती पुढच्या टॉपिकमध्ये किंवा ज्यावेळेला आपण इकडे डिस्कस करू याच्या संदर्भात त्यावेळेला आपल्याला ती करायचीच आहे. ओके. आता मात्र थोडंसं काहीतरी सांगून देतो. ते म्हणजे की हितसंबंधाचा संघर्ष म्हणजे काय असतं? की एक प्रशासनिक अधिकारी जे आहे ती किंवा तिच्यासमोर काही असे काहीतरी की घटना किंवा काहीतरी की सिच्युएशन्स असे समोर राहतात की त्या ठिकाणी ती व्यक्ती काय करत असते? वैयक्तिक स्वार्थ की सामाजिक स्वार्थ किंवा नागरी स्वार्थ याच्यामध्ये कुठेतरी ती अडकून पडते. ठीक आहे. आता हे का त्याच्यासमोर उभारलेलं असतं किंवा हा हितसंबंधाचा संघर्ष या व्यक्तीच्या समोर म्हणजेच काहीतरी की प्रशासनिक अधिकारी आहे त्याच्यासमोर का उभारलेला असतो किंवा का तिथे काहीतरी की पुढे तिच्यासमोर काहीतरी की उपस्थित असतो? कारण का विद्यार्थी मित्रांनो? तर काहीतरी की नैतिकतेचा अभाव. मग फॉर एक्झाम्पल असेल, अज्युम करा तुम्ही एक अधिकारी आहात. ओके. IAS असेल, IPS असेल, डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP असेल किंवा काहीतरी तिकडे तहसीलदार असेल. तिथे निर्णय घेताना तुम्ही काय केलेलं आहे किंवा एखादा प्लॅन असेल किंवा काहीतरी एखादा तिकडे अलोकेशन्स असेल ते घेताना तुम्ही काय केलेलं आहे तिकडे तुमची जवळची जी व्यक्ती आहे त्यांना तिथे प्राधान्य दिलेलं आहे. ओके. न की तिकडे काहीतरी की एखादी चांगलं पार्टी असेल किंवा काहीतरी एखादी चांगली कंपनी असेल तिचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे त्यांना तुम्ही काहीतरी प्राधान्य दिलेलं नाहीये. ओके. आणि याच ठिकाणी काहीतरी की तुम्ही आता काहीतरी की अडकलेला आहात किंवा काहीतरी की लोकांना हे सगळं समजलेलं आहे. त्यालाच काय म्हणतो आपण इकडे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा काहीतरी हितसंबंधाचा संघर्ष. आता इथे विद्यार्थी मित्रांनो आपण का अडकतो? ओके. किंवा जर एक IAS ऑफिशियल किंवा कोणीही असेल ते इथं का अडकतात? नैतिकतेचा अभाव. ओके. म्हणूनच म्हटलं जातं इथे हितसंबंधाचा संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जर टाळायचा असेल तर आपल्या आचरणामध्ये म्हणजेच कोण एक प्रशासनिक अधिकारी जो आहे त्याच्या आचरणामध्ये त्याच्या कृतीमध्ये नैतिक मूल्य जे आहेत त्यांचा समावेश असणं खूपच गरजेचं आहे. मग हे काय असतील? अगेन तेच सत्यनिष्ठता असेल, पारदर्शकता असेल, न्याय असेल, ओके, दया असेल, सिंपती असेल, एम्पॅथी असेल, ठीक आहे. जबाबदारीपणा असेल किंवा मग काहीतरी की उत्तरदायित्व असेल. ह्या सगळ्याच मूल्यांचा ज्यावेळेला तिकडे आचरण केलं जातं किंवा कृतीमध्ये काहीतरी ह्यांचा अवलंब केला जातो, अशा वेळी हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट किंवा काहीतरी की हितसंबंधाचा जो संघर्ष आहे याच्यापासून ती अधिकारी किंवा ती जी व्यक्ती आहे ती दूर राहते. ओके. पुढे अधिकाराचा दुरुपयोग. आता हा जो क्वेश्चन आहे किंवा सॉरी हा जो पॉईंट आहे तो आपण काहीतरी ऑलरेडी इथे डिस्कस केलेला आहे. राजकीय स्तरावरती आणि त्याच्यानंतर काहीतरी इकडं प्रशासनिक स्तरावरती. मग काय आहे? अधिकारात ज्या दिले गेलेले असतात त्यांचा काहीतरी की साधारण तिकडं किंवा थोडक्यात काय केला जातो? दुरुपयोग केला जातो. मग तो काय असेल? अगेन तेच वैयक्तिक स्वार्थ. इथे दिले गेलेले जे अधिकार असतात त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो विद्यार्थी मित्रांनो? तर तो वैयक्तिक स्वार्थासाठी. मग काय असेल? सिंपल एक्झाम्पल 10,000 करोड आले असतील किंवा 1,000 करोड आले असतील तर त्याच्यातले काहीतरी की अर्ध्याच्या वरती काय केलं जातं? स्वतःच्या खिशामध्ये घातल्यात प्रशासनिक अधिकाऱ्यांच्याकडून. हे का असतं? अगेन काहीतरी की नैतिक मूल्यांचा अभाव. ओके. पुढे नागरिक कल्याणाचा अभाव. आता इथे आपण हे डिस्कस का करतो विद्यार्थी मित्रांनो? प्रशासनिक स्तरावरती. तर त्याच्या पाठीमागचं कारण हे असतं की ती जी प्रशासनिक अधिकारी आहे तिच्या निर्णयामुळे कालच आपण जसं सांगितलं होतं किंवा मी तर तुम्हाला सांगितलं होतं, डिस्कस केलं होतं
की तिच्या निर्णयामुळे, तिच्या एका व्यक्तीच्या निर्णयामुळे काय होणार आहे, हजारो लोकांचं तिकडे कल्याण होणार आहे. बरोबर? आणि हे जे अधिकारी असतात तिकडे बसलेले असतात, त्याच्या पाठीमागचं कारणच हे असतं किंवा त्यांना तिथे बसवण्याचं कारणच असतं, की त्यांच्या जी डिसिजन मेकिंगची पॉवर आहे त्याच्यामुळे काय होईल, हजारो लोकांचं कुठेतरी कल्याण घडून येईल. ओके. मात्र प्रॉब्लेम काय होतो, अशा नैतिक मूल्यांच्या अभावामुळे भ्रष्टाचार असेल, अधिकाराचा दुरुपयोग असेल, पक्षपातीपणा असेल, ओके. त्याच्यानंतर काहीतरी तिकडं अधिकारांचं एकीकरण असेल, पैशाचा उपयोग असेल, या सगळ्याच गोष्टींच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं इकडं नागरी कल्याण जे असतं तिकडं घडून येत नाही. ओके. पीपल्स वेलफेअर ज्याला आपण म्हणतो ते इकडं घडून येत नाही. कारण का? अगेन नैतिकतेचा तो अभाव असतो. नैतिक मूल्यांचा त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी अभाव असतो. ओके. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचा परिणाम आपल्याला काय पाहायला मिळतो? ओके. इंटरनॅशनल लेवलवरती. तर इथं आपल्याला पाहायला मिळतं युद्धविरामाचा काहीतरी की उल्लंघन. युद्ध विरामाचे उल्लंघन. ओके. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सीज फायर व्हायोलेशन. ठीक आहे. एक्झाम्पल आपल्याला सध्याचंच पाहायला मिळेल. मग ते युक्रेन आणि काहीतरी की रशिया असेल किंवा आपण काहीतरी की तिकडं थोडंसं मेडिटेरियन सीमध्ये बघतो. इस्रायल आणि काहीतरी की पॅलेस्टाईन असेल. यांच्यामध्ये साधारणतः काहीतरी की पाठीमागच्या 5 वर्षापासून काहीतरी की युद्ध सुरू आहेत. बऱ्याचदा इकडे युद्धविरामाचे काहीतरी की जे डिस्कशन होतं किंवा काहीतरी की आपण म्हणू संभाषण जे होतं तिकडं झालं गेलं होतं किंवा पार पडलं होतं. मात्र पुन्हा काय केलं जातं, ज्या पॉवरफुल कंट्रीज असतात किंवा काहीतरी की जे आपण असं म्हणू भक्कम असे देश असतात ते काय करतात, या युद्धविरामांचेच म्हणजेच काहीतरी की तिकडे सीज फायर जे असतात ना त्याचं बऱ्याचदा व्हायोलेशन करतात. आणि काय करतात, जे छोटे देश आहेत, जे कमकुवत देश आहेत, त्यांचे जे काहीतरी की सरहद्दी आहेत तिथे पुन्हा काहीतरी तिकडे युद्ध सुरू करतात. कारण का? पैशाने त्याच्यासोबत काहीतरी की साधन संपत्तीने असे जे देश असतात तो खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की पॉवरफुल असतात. बरोबर? मग आता पॅलेस्टाईन असेल आणि काहीतरी की त्याच वेळेला आपण बघतो हे आपल्याला इस्रायल. आता इस्रायल सातत्याने काय करायला लागलाय तिकडं, जो काही हे असेल, बॉम्ब असेल ते काहीतरी की टाकत आहे. ठीक आहे. अगेन काय असेल, तिथले जे गाझापट्टीतले जे काहीतरी लोक आहेत त्यांचं स्थलांतरण जे आहे ते काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी घडवून आणलेलं आहे. ओके. हे सगळं कशामुळे आहे? अगेन काहीतरी की तिकडे पॉवर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आत्ताच आपण बघितलं शक्तींचा दुरुपयोग हा का केला जात असतो? ज्यावेळेला काहीतरी इकडं तुमच्याकडे म्हणजेच काहीतरी की ती जी व्यक्ती असेल किंवा जो देश असेल त्याच्याकडे इकडं नैतिक मूल्यांचा अभाव असतो. नैतिक मूल्यांचा अभाव. बरोबर? याच्यातूनच काय घडून येतं विद्यार्थी मित्रांनो, मग युद्धविरामांचे उल्लंघन. बरोबर? मग हे 2 एक्झाम्पल काहीतरी आपण इकडे बेस्ट असे काहीतरी की देऊ शकतो. ठीक आहे. पुढे काय असेल, सरहद्दींचे अतिक्रमण. आता इथे याचंच एक्झाम्पल घ्या तुम्ही रशिया आणि युक्रेन युद्धाचा. रशियाने काय केलेलं आहे सातत्याने युक्रेनचा जो बराचसा जो पार्ट आहे तिकडे काहीतरी की अतिक्रमण घडवत आणलं गेलेलं आहे. आता रशिया आपण जर बघितली आंतरराष्ट्रीय स्तरावरती तर काहीतरी की खूपच अशी शक्तिशाली असणारा काहीतरी की तो देश आहे आणि त्याच शक्तीचा काहीतरी की कुठेतरी ते दुरुपयोग घडवून आणत आहे. बरोबर? आणि याच्यातूनच काय होतंय, युक्रेनचा जो बराचसाच पार्ट आहे तो काहीतरी की रशियाने तिकडे बळकावलेला आहे. याच्या पाठीमागं कारण काय आहे तर की अगेन तेच नैतिक मूल्य जे आहेत किंवा काहीतरी की नैतिक शास्त्र जे आहे याचा काहीतरी कुठेतरी अभाव आपल्याला इकडे पाहायला मिळतो. ओके. एक सेकंड. हां, हॅलो. हां, चालू आहे. एक 10 मिनिटांनी करतो फोन. हां. ओके. सॉरी फॉर दॅट. पुढे आतंकवाद असेल त्यालाच काहीतरी की आपण इकडे सीमापार आतंकवाद म्हणतो. बरोबर? मग याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळेल भारत आणि पाकिस्तान. आता हे जे आतंकवादी आहेत हे मोस्ट ऑफ दी काहीतरी की तिकडे पाकिस्ताननी कुठेतरी स्पॉन्सर केलेले किंवा काहीतरी की सपोर्ट केलेले काहीतरी की असे आतंकवादी असतात. ते काय करतात, पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेतात आणि इकडे काहीतरी की भारतामध्ये येतात. मग तो जम्मू काश्मीरचा पार्ट असेल किंवा काहीतरी की कोणता इतर भाग असेल आणि इकडे येऊन काय करतात, आतंकवादी हल्ले घडवून आणतात. अगेन विद्यार्थी मित्रांनो, इथे कारण काय असतं तर की नैतिक मूल्यांचा कुठेतरी अभाव असणं. कारण का? आपण बघतो आता इकडं ज्यावेळेला आतंकवादी हल्ले होतात, अशा हल्ल्यांच्या मध्ये मरणारे व्यक्ती कोण असतात? तर ते सामान्य व्यक्ती असतात. बरोबर? आणि ह्या सामान्य व्यक्तींचे काहीतरी की नैसर्गिक अधिकार जे असतात ते कुठेतरी हिरावून घेतले जातात. म्हणजेच काहीतरी की त्यांचा
जगण्याचा अधिकार. बरोबर. पुढे मानवी तस्करी. आता इथेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला इकडे पाहायला मिळतं मानवी तस्करी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की बऱ्याच काळापासून काहीतरी तिकडे प्रस्थापित आहे. ओके, किंवा पॉप्युलर आहे. मग याच्यामध्ये काय असेल, मानवी अंग जे असतात त्यांची काहीतरी तस्करी केली जाते. मग त्या किडनीज असतील, आईज असतील, ओके, त्याच्यानंतर काहीतरी की इतर टिश्यूज असतील. सोबतच काहीतरी की एंटायर जी बॉडी असते म्हणजेच काहीतरी की एक मानव असतो त्यालाच काहीतरी तिकडे ॲज अ स्लेव्ह म्हणून किंवा ॲज अ काहीतरी की एक संसाधन म्हणून काहीतरी तिकडे विकलं जातं. छुप्या रस्त्याने किंवा काहीतरी इकडे स्मगलिंग करून. यालाच काय म्हटलं जातं तिकडं मानवी तस्करी. मग आता हा पण काहीतरी की आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणारा एक काहीतरी की महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. एक व्यक्तीचं काहीतरी की एक कमोडिफिकेशन किंवा काहीतरी की एक वस्तू म्हणून आपण तिकडे तिला विकत असतो. आता हे का घडत असतं तर अगेन काहीतरी की तेच नैतिक मूल्यांचा कुठेतरी तिकडे अभाव असतो. ओके. त्याच्यानंतर अनुवाद. अनुवाद म्हणजेच काहीतरी की त्याला न्यूट्रलायझेशन आपण म्हणतो. ओके. आता सगळेच जे देश आहेत ते काय तर की तिकडे कुठेतरी नैतिक अणु स्पर्धा जी आहे ना त्याच्यामध्ये कुठेतरी एंगेज आहेत. बरोबर. प्रत्येक देश जो आहे तो त्याची पूर्ण साधारण संपत्ती आहे ती कुठेतरी अणुशस्त्र जे असतील त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी तिकडे मोठ्या प्रमाणात तिकडे लावत आहे. ओके, किंवा ती इन्व्हेस्ट करत आहे. याच्यातून प्रॉब्लेम काय झाला गेलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनुवाद किंवा कुठेतरी अणुयुद्ध जे आहे याच्या उंबरट्यावरती पूर्ण देश काहीतरी येऊन थांबलेला आहे. मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती अगेन काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर तेच नैतिक मूल्यांच्या अभावामुळेच कुठेतरी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पनपलेल्या आहेत किंवा कुठेतरी वाढीस लागलेल्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर संघटनांची झीज. मग आता इथे आपल्याला पाहायला मिळतं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल आणि IMF असेल. ठीक आहे. आणि इतर काहीतरी की आंतरराष्ट्रीय ज्या संस्था असतील, इंटरनॅशनल क्रिमिनल कोड पण घ्या तुम्ही तिथे. ओके. या सगळ्यांच्याच वरती काहीतरी की काही फ्यू म्हणजे अशा काहीतरी की ठराविक असणारे जे देश आहेत आणि हे कोण आहेत तर की आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भक्कम आणि काहीतरी की विकसित असणारे असे देश आहेत. यांचाच काय इकडे दबदबा आहे. ओके. जे काही तिकडे निर्णय घेतात त्या निर्णयामध्ये सगळ्यात मोठा जो भाग असतो किंवा सहभाग जो असतो तो काहीतरी की अगेन ह्या विकसित देशांचाच असतो. म्हणूनच UPSCने आपल्याला 2025 मध्ये क्वेश्चन विचारला होता मुख्य परीक्षेमध्ये, की आंतरराष्ट्रीय स्तरावरती विकसित देश जे आहेत, त्यांची सध्या भूमिका काय आहे आणि कशाप्रकारे असायला पाहिजे. मग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे सगळं तिकडे डिस्कस करायचं होतं किंवा लिहिणं अपेक्षित होतं. बरोबर. मग आपण बघतो WTO असेल, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आणि IMF असेल. इकडे अमेरिकासारखे देश आहेत, यांचा दबदबा आहे. निर्णय जे घेतले जातात ते त्यांच्या अकॉर्डिंग किंवा काहीतरी की त्यांच्या स्वार्थासाठीच तिकडे घेतले जातात. बरोबर. अविकसित आणि त्याच्यासोबतच काहीतरी की विकसनशील देश आहेत, यांची जी पिळवणूक आहे ती खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे, या विकसित देशांच्याकडून. बरोबर. आणि हे सगळं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला आपल्याला इकडे पाहायला मिळतं, या ज्या संघटना आहेत, यांचा जो इंडिपेंडेंटनेस जो आहे, स्वातंत्र्यपणा जो आहे तो कुठेतरी हळू-हळू फेडेड आउट व्हायला लागलेला आहे. कुठेतरी कमकुवत व्हायला लागलेला आहे. आणि याच्यामुळेच काय व्हायला लागलेलं आहे, यांची कुठेतरी इकडं झीज व्हायला लागलेली आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती. त्याच्यानंतर नववसाहतवाद. आता हा एक मुद्दा आहे तो काहीतरी की आपल्याला एन्शियंट पिरियडपासून काहीतरी मॉडर्न पिरियडपासून काहीतरी की पाहायला मिळेल. वसाहतवाद असेल आणि वसाहतवादाचं कुठेतरी तिकडं संपणं किंवा त्याचं कुठेतरी तिकडं एंड होणं 1945च्या नंतर. आणि त्याच्यानंतर काहीतरी की पुढे आपल्याला जो पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की नववसाहतवाद. आता हा एक्झॅक्टली काय आहे? तर तोच अगेन काहीतरी की आंतरराष्ट्रीय स्तरावरती नैतिक मूल्यांच्या अभावामुळे ज्या छोट्या-छोट्या कंट्रीज आहेत, छोटे-छोटे जे देश आहेत, मग त्याच्यामध्ये कोण येतं? लीस्ट डेव्हलप कंट्रीज असतील, अविकसनशील देश असतील किंवा अविकसित देश असतील, यांच्या साधन संपत्तीची खूप मोठ्या प्रमाणात केली जाणारी पिळवणूक. कोणाकडून? तर हे विकसित देश आहेत त्यांच्याकडून. आंतरराष्ट्रीय स्तरावरती काहीतरी की एक महत्त्वपूर्ण असणारा असा हा मुद्दा आहे. आणि आता हे सगळं का घडतंय तर काहीतरी की अगेन तेच नैतिक मूल्यांचा अभाव. हे जे छोटे-छोटे देश आहेत त्यांची स्वायत्तता आहे. हे जे छोटे-छोटे देश आहेत त्यांची जी साधन संपत्ती आहे त्याच्यावरती त्यांचा अधिकार आहे. ओके. या देशांच्या मधले जे नागरिक आहेत त्यांचे काही नैसर्गिक काहीतरी की स्वातंत्र्य आहेत, नैसर्गिक हक्क आहेत. बरोबर. त्याच्यानंतर हे जे काहीतरी की देश आहेत यांचा अशा काहीतरी की संघटनामध्ये, आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये सहभाग किंवा काहीतरी की सदस्य तिथे ते आहेत. मात्र या सगळ्यांनाच कुठेतरी काहीतरी की दुर्लक्ष करून काय केलं जातंय, त्यांच्या अंतर्गत विषयामध्ये तिकडं हस्तक्षेप केला जातोय. त्यांची जी काही साधन संपत्ती आहे त्याच्यासाठी त्यांना पिळवणूक केली जात आहे. आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं जे सदस्यत्व आहे त्याला कुठेच काहीतरी की व्हॅल्यू दिली जात नाहीये. ओके. ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात कारण का तर की कुठेतरी ह्या नैतिक मूल्यांचा आपल्याला तिकडे अभाव
पाहायला मिळतो. ठीक आहे. हे झालं आंतरराष्ट्रीय स्तरावरती. त्याच्यानंतर पर्यावरणीय स्तरावरती आपल्याला काय पाहायला मिळतं? ज्यावेळेला काहीतरी नैतिक मूल्यांचा अभाव होतो त्यावेळेला. सो इथं आपण बघू शकतो अनधिकृत वृक्षतोड. मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आता विद्यार्थी मित्रांनो इथं वृक्षतोड जी आहे ती काहीतरी काय पृथ्वीवरती झाली गेलेली आहे. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ज्या वेळेला झालं तेव्हापासून आतापर्यंत काहीतरी आपण कमीत कमी 40 ते 50% काहीतरी वृक्ष जे आहेत ना ते पूर्णपणे तोडून टाकलेले आहेत. ओके. अगेन जे आपण पाहतो आणि ज्यांना म्हणतो पृथ्वीचे काहीतरी लंग्स किंवा पृथ्वीचे जे फुफ्फुस आहेत अमेझॉनची जंगलं त्याच्यावरती पण काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात आता कुठेतरी एक प्रकारचं काहीतरी की हे म्हणू आपण थ्रेट किंवा काहीतरी की त्याला काय म्हणतात तर मराठीमध्ये प्रॉब्लेम म्हणू आपण त्याला. ठीक आहे. जो प्रॉब्लेम आहे तो काहीतरी की त्यांच्यासमोर तिकडं उभा राहिलेला आहे. कारण का अगेन तेच आहे खूप मोठ्या प्रमाणात केली जाणारी काहीतरी की तिकडे पर्यावरणाची पिळवणूक. ओके. पुढे असेल अतिक्रमण. आता मग हे अतिक्रमण जे असेल ते आपण काहीतरी की प्रत्येक ठिकाणी बघू शकतो. मग ते पाण्याची काहीतरी की साधन संपत्ती असेल, नदी असतील, नाले असतील, ओके, तलाव असतील आणि समुद्र असेल. ओके. यांचं काय केलं जाते खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक ही केली जाते आणि त्याच्यानंतर काहीतरी की इंडस्ट्रियल वॉटर जे असतात ते सरळ सरळ काय केलं जाते इकडे आपण इकडे सोडून देत असतो. याच्यामुळे काय होते इकडे पर्यावरणाची हानी होते. त्याच्यानंतर अतिक्रमणमध्येच काहीतरी की आपण बघू शकतो हळूहळू मानवी गरजा काहीतरी की वाढत आहेत त्याच्यामुळे जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कारण का जी लँड आहे किंवा जमीन जी आहे त्याची जी मागणी आहे ना ती हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कारण का तर की तिकडे लोकसंख्या वाढत आहे त्याच्यामुळे आणि वाढत्या लोकसंख्येला कुठेतरी निवारा देण्यासाठी जमिनीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात कुठेतरी भासत आहे आणि याच्यातूनच ही जंगलतोड होते आणि जंगलतोड होऊन काय होतं तिकडं प्राण्यांची किंवा जी जंगले जी आहेत तिथे काहीतरी की अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात घडून येते. ओके. मग आपल्याला पाहायला मिळेल आता मोठ्या प्रमाणात जे काहीतरी की लँडस्लाईड होत आहेत किंवा आपण त्याला हे म्हणू शकतो जे पूर येतात हे काय येतात तर त्याच्या पाठीमागचं कारणच ते आहे. नदी नाले असतील किंवा काहीतरी तिकडे पाण्याचे स्रोत असतील याच्यामध्ये केलं जाणारं अतिक्रमण असेल. आता बेसिकली ते काय अगेन काहीतरी की नैतिक मूल्यांचा अभाव. पुढे खाणकाम असेल त्याला पण काहीतरी काय अगेन काहीतरी की अनधिकृत केलं गेलेलं खाणकाम असेल. बऱ्याच वेळा काय केलं जातं गव्हर्नमेंटकडून किंवा काहीतरी की प्रशासनिक अधिकाऱ्यांच्याकडून भ्रष्टाचार आणि अगेन काहीतरी की नैतिक मूल्यांच्या अभावामुळे जे नैसर्गिक साधन संपत्ती असते किंवा काहीतरी की जंगल असतात त्या ठिकाणी काहीतरी की असं जे खाणकाम असतं ते काहीतरी की तिकडे मोठ्या प्रमाणात तिकडे केलं जात असतं. याच्यातून अगेन साधन संपत्ती जी असते नैसर्गिक साधन संपत्ती या सगळ्यांचाच काहीतरी कुठेतरी ऱ्हास घडून येतो. ठीक आहे. पुढे प्राणी हिंसा आणि काहीतरी की प्राण्यांची इकडं मोठ्या प्रमाणात केली जाणारी पिळवणूक आणि काहीतरी की तिकडे तस्करी असेल. मग इथं आपण बघतो मानवी स्वार्थासाठी मग याच्यामध्ये काय असेल शूटिंग असेल म्हणजेच काहीतरी की त्याला आपण म्हणतो गेम हंटिंग. आता इथे काहीतरी की स्वार्थ असतो आणि कुठेतरी मजा म्हणून आपण काय करत असतो प्राण्यांची तिकडे हत्या करत असतो. ट्रॉफी गेम नावाची एक कन्सेप्ट आहे जी आफ्रिकेमध्ये काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात फेमस होते. नंतर मात्र हळूहळू काहीतरी की तिला कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती विरोध होत आहे. ट्रॉफी गेममध्ये किंवा ट्रॉफी हंटिंगमध्ये काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो सिम्पली तुम्ही खूप मोठ्या तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही आफ्रिकेमध्ये जायचं तिथे असणार जे काहीतरी की वाईल्ड लाईफ सेंच्युरी असतील तिथले जे ऑफिशियल्स असतात किंवा गव्हर्नमेंट असतात त्यांना ते पैसे द्यायचे. ओके. ठराविक जी काहीतरी रक्कम असेल आणि याच्यातून तुम्हाला लायसन मिळते आज जाऊन काहीतरी की हंटिंग करायची. मग ते जिराफ असतील हत्ती असतील किंवा इतर कोणीही प्राणी असेल त्याला काहीतरी तुम्हाला मारण्याची परमिशन दिली जाते. याला ट्रॉफी हंटिंग म्हटलं जातं. मग आता हे काय आहे तर काहीतरी की वैयक्तिक स्वार्थ किंवा काहीतरी की एक मनोरंजन म्हणून काय करत असतो आपण इकडे त्यांना मारत असतो. आलं लक्षात. पुढे जंगल आग फॉरेस्ट फायर असं त्याला आपण म्हणतो. आता इथे बऱ्याचदा काय केलं जातं कुठेतरी एक मनोरंजन म्हणून किंवा काहीतरी की टाइमपास म्हणून बऱ्याचदा काय करत असतो आपण हे जे काहीतरी की सिगरेटचे हॅश असेल किंवा काहीतरी की सिगरेट पिल्यानंतर टाकलेली माचीस असेल ती टाकून देतो. ठीक आहे. किंवा काहीतरी की जे शेतीसाठी उपयोगी असं ठरतं म्हणून काहीतरी की आपण ती जंगलाची आग असते ती पेटवून देतो. प्रॉब्लेम काय होतो याच्यामुळे अगेन जी प्राणी संपत्ती आहे किंवा जे पर्यावरण जे आहे त्याचा काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात कुठेतरी ऱ्हास घडून येतो. ठीक आहे. आता हे सगळं होण्यापाठीमागचं कारण काय असतं तर ते काय काहीतरी की अगेन तेच नैतिक मूल्यांचा कुठेतरी अभाव. आलं लक्षात. आता इथं आपण काहीतरी की प्रत्येक स्तरावरती वैयक्तिक स्तर असेल सामाजिक राजकीय प्रशासनिक पुढे आंतरराष्ट्रीय आणि पर्यावरण या सगळ्याच गोष्टींचा काहीतरी आढावा घेतलेला आहे. प्रश्न मी तुम्हाला सांगितलं वैयक्तिक असेल आंतरराष्ट्रीय असेल प्रशासनिक असेल
आणि त्याच्यानंतर काहीतरी सामाजिक, प्रत्येक ह्याच्यावरती काहीतरी विचारलं गेलेलं आहे. आपल्याला ह्या सगळ्या काहीतरी गोष्टी लिहायच्या आहेत आणि आता ह्याच्यावरती सोल्युशन, ओके, किंवा काहीतरी याच्यावरती असणारं उपाययोजना. मग काहीतरी आपण प्रत्येक ठिकाणी हा जो पॉईंट लिहिलेला आहे ना, त्याला काउंटर आर्ग्युमेंट करणारा पॉईंट इथं देऊ शकतो आणि ते उत्तर जे आपल्याला तिथं फुलफिल करू शकतो. आपल्याला परफेक्ट मार्क तिकडे मिळून जातील. ओके. अगेन इथे कोट आपल्याला पाहायला मिळतो, जो इमॅन्युअल कांट जे आहेत त्यांच्याद्वारे काहीतरी म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो कांट इथे काय म्हणतायत, समाजामध्ये ज्यावेळेला नैतिक मूल्य असणे काहीतरी गरजेचे असतात. कारण का? नैतिकतेच्या अभावामुळे समाजामध्ये गोंधळ आणि त्यासोबतच काहीतरी अनागोंदीपणा इकडे उद्भवतो. ओके. असं इमॅन्युअल कांट जे आहेत काहीतरी त्यांनी इकडे म्हटलेलं आहे. आता या कोटवरून, ओके, या कोटवरून किंवा ह्या वाक्यावरून किंवा UPSC असेल किंवा MPSC असेल आपल्याला सहजपणे हे वाक्य देऊ शकते आणि खाली इकडे म्हणेल की व्हॉट डू यू मीन अंडरस्टँड अबाउट दी अबाव कोट. वरील वाक्यावरून तुम्हाला काय समजलेलं आहे हे स्पष्ट करा. आता आपल्याला हे जे सगळे पॉईंट लिहिलेले आहेत हेच इथं मांडायचे आहेत की ज्यावेळेला इकडे नैतिक मूल्यांचा अभाव होतो त्याच्यामुळे प्रत्येक स्तरावरती, म्हणजे तिकडे आंतरराष्ट्रीय, पर्यावरणीय, सामाजिक, राजकीय, प्रशासनिक आणि वैयक्तिक स्तरावरती काय परिणाम घडून येतो ते सगळे मुद्दे आपल्याला इकडे लिहायचे आहेत. मग आता यांनी इथे सांगितलेलं आहे नैतिकतेच्या अभावामुळे समाजामध्ये कुठेतरी काहीतरी गोंधळ आणि अनागोंदीपणा निर्माण होतो. मग आपण जे काहीतरी तिकडे मुद्दे डिस्कस केले होते म्हणजे कोणते कोणते असतील, स्त्रियांच्या काहीतरी पिळवणूक असेल, जातीवाद असेल, हिंसाचार असेल, ओके, पुढे धर्माचं काहीतरी राजकारण असेल, त्याच्यानंतर काहीतरी धार्मिक तेढ असेल, त्याच्यानंतर काहीतरी भाषावाद असेल, प्रांतवाद असेल, या सगळ्याच गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. अगेन सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे काहीतरी भ्रष्टाचारास मिळालेली मान्यता. हे सगळे पॉईंट काहीतरी आपण इकडे लिहू शकतो. सो थोडंसं तुमच्या परीने हे लक्षात ठेवा. ओके. पुढे दुसरा जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे नीतिशास्त्राची व्याप्ती किंवा कार्यक्षेत्र किंवा स्कोप ऑफ इथिक्स. स्कोप ऑफ इथिक्स. आता इथे आपल्याला साधारणतः काय अभ्यासायचं आहे तो ते थोडंसं काहीतरी बघून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नीतिशास्त्राची व्याप्ती ही कशाशी संबंधित आहे किंवा नीतिशास्त्राचे कार्यक्षेत्र जे आहे ते एक्झॅक्टली काय आहे. सो इथं आपण बघू शकतो वैयक्तिक आणि सामाजिक कृती. म्हणजेच काय की ज्या वैयक्तिक केल्या गेलेल्या कृती असतात आणि त्याच्यासोबत काहीतरी सामाजिक स्तरावरती केल्या गेलेल्या कृती असतात. मग ते एक व्यक्ती असेल किंवा काहीतरी एखादा ग्रुप असेल त्यांच्याकडून केली गेलेली जी कृती असते त्या सगळ्यांच्याच वरती नीतिशास्त्र जो असतो त्याचा काहीतरी इकडे व्याप्ती असते किंवा काहीतरी अधिकार असतो किंवा पुढे तरी नीतिशास्त्र त्याला तिकडे अभ्यासात असतं. याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असतं की चांगली कृती कोणती आहे जी सर्वांच्यासाठी काहीतरी योग्य आहे. म्हणजे काय की अशा कोणत्या कृती आहेत ज्या काहीतरी तिकडे सगळ्यांच्यासाठी योग्य आहेत किंवा काहीतरी चांगले आहेत. ऍक्टिव्हिटीज ऑर ऍक्ट दॅट इज अ गुड फॉर ऑल, याचा जो अभ्यास आहे तो पण काहीतरी किंवा त्याच्यावरती अधिकार क्षेत्र आहे किंवा जे कार्यक्षेत्र आहे ते नीतिशास्त्राचं आहे आपल्याला इकडे पाहायला मिळतं. पुढे नैतिकता ही फक्त मानवी कृतीशी संबंधित आहे. म्हणजेच काय नीतिशास्त्राची व्याप्ती कुठेपर्यंत आहे तर ती कुठेपर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो, मानवापुरतीच. कारण का नैतिकता किंवा काहीतरी नीतिमत्ता जी आहे किंवा इथिक्स असेल आणि मोरल जे आहे किंवा जे काहीतरी नैतिक मूल्य असतील ही फक्त आणि फक्त मानवापुरतीच काहीतरी मर्यादित असतात. आता आपण इकडे म्हणू शकत नाही की ते ॲनिमल्स किंवा काहीतरी इतरांच्या वरती ते अवलंब होतो त्याचा, असं नाहीये. कारण का तिकडे भावना नसतात, इथे काहीतरी भावना आहेत आणि म्हणूनच काहीतरी नीतिशास्त्राची व्याप्ती आहे ती फक्त आणि फक्त काहीतरी मानवी कृतींशी संबंधित आहे. ओके. सो हे सगळे पॉईंट काहीतरी आपल्याला थोडेसे इथं डिस्कस करायचे आहेत. ओके. सो नैतिक मूल्य, सद्गुण, मानवी मूल्य तसेच मानवी आचरण या सगळ्यांचा अभ्यास हे सर्व नीतिशास्त्राच्या काहीतरी व्याप्तीमध्ये येते. ओके. मग अगेन तेच सुरुवातीलाच काहीतरी आपण काल डिस्कस केलं होतं. नैतिक मूल्य जे असतील, सद्गुण असेल, मानवी मूल्य असतील आणि मानवी आचरण असेल, ह्या सगळ्यांचा काहीतरी अभ्यास कशामध्ये केला जात असतो तर तो नीतिशास्त्रामध्ये. ओके. मग मानवी मूल्य कोणते आहेत तर काहीतरी चांगली गोष्ट कोणती आहे आणि वाईट गोष्टी कोणत्या आहेत याचा अभ्यास नीतिशास्त्रामध्ये केला जातो. पुढे सद्गुण कोणते आहेत हे आपल्याला कोण सांगून देतं, नीतिशास्त्र देतं. मग नेहमी खरे बोलावं. ओके. जे आपले वरिष्ठ आहेत त्यांच्यासोबत काहीतरी तिकडे सद्भावने किंवा आदरपूर्वक काहीतरी वागणूक तिकडे दिली पाहिजे. ह्या सगळ्या काहीतरी सद्गुण आपल्याला इकडे पाहायला मिळतात. इकडे नैतिक मूल्य असतील, सत्यनिष्ठता, प्रामाणिकपणा,
पारदर्शकतापणा, निपक्षपातीपणा हे असे बरेचसेच काहीतरी की नैतिक मूल्य आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आणि या सगळ्यांचं काहीतरी की मानवी जीवनामध्ये जे वेळेला आचरण होतं आणि याचा काहीतरी की अभ्यास इथे नीतिशास्त्रामध्ये केला जात असतो. म्हणजेच काहीतरी की नीतिशास्त्राची व्याप्ती जी असते या सगळ्यांच्या वरती असते. पुढे ज्यामध्ये योग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट या सर्वांचीच काहीतरी की चौकशी केली जाते आणि योग्य निर्णय घेण्यासाठी एक आराखडा उपलब्ध करून दिला जातो. ठीक आहे. म्हणजेच काय की आपलं जे आचरण आहे किंवा काहीतरी की एक मानवी कृती आहे ही एक्झॅक्टली कशा प्रकारे असायला पाहिजे आणि कशा प्रकारे कशी नसायला पाहिजे. ओके. आपण काय करू शकतो आणि आपण काय न करायला पाहिजे याच्यासाठी काहीतरी की एक चौकट जी असते किंवा काहीतरी की एक फ्रेमवर्क जे असते किंवा एक आराखडा जो असतो तो काहीतरी इकडे नीतिशास्त्र आपल्याला प्रोव्हाइड करत असतं. आणि याच्यातूनच काहीतरी की योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला कुठेतरी नीतिशास्त्र जे असतं किंवा इथिक जे असतं ते आपल्याला तिकडे केपेबल बनवतं. ओके. आता इथेच आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये काहीतरी की ठराविक शाखा आहेत. फर्स्ट ऑफ ऑल अधिनीतिशास्त्र. ओके. अधिनीतिशास्त्र. आता ही व्याप्तीच आहे बरं का आणि ती काहीतरी की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आहे ती पाहायला मिळते. मग फर्स्ट ऑफ ऑल याच्यातून पाहायला मिळतं अधिनीतिशास्त्र. यालाच आपण काय म्हणतो मेटा एथिक्स. मेटा एथिक्स. अधिनीतिशास्त्र म्हणजेच काहीतरी की मेटा एथिक्स. आता बेसिकली काय आहे हेच नेचर ऑफ एथिक्स. म्हणजे काय इथिक्स. इथिक्सच्या संदर्भात आता आपण कालच डेफिनेशन बघितली होती की मानवी कृती जी आहे आणि ह्या मानवी कृतीमध्ये योग्य आणि अयोग्य काय आहे याचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं आहे तर ते नीतिशास्त्र आहे. ओके. मात्र अधिनीतिशास्त्रामध्ये काय केलं जातं याच्याही पुढे म्हणजे योग्य आणि अयोग्य काय आहे बरोबर याच्याही पुढे जाऊन काय केलं जातं सखोल असं निरीक्षण काहीतरी की ह्या मेटा इथिक्समध्ये केलं जात असतं. ओके. मग योग्य आहे तर ते का योग्य आहे आणि अयोग्य आहे तर ते का अयोग्य आहे हे सगळं कशामध्ये पाहिलं जातं विद्यार्थी मित्रांनो मेटा इथिक्समध्ये. आता पुढे ज्यावेळेला आपण डिस्कस करू त्यावेळेला इन डिटेल काहीतरी ह्या प्रत्येक शाखेला आपल्याला बघायचं आहे एकदम व्यवस्थितरित्या. ओके. कारण का क्वेश्चन जे आहे त्याच्यावरती बनलेले आहेत PYQ. दुसरा जे आहे मानक नीतिशास्त्र. याला काय म्हणतो आपण इकडे नॉर्मेटिव्ह प्रिन्सिपल किंवा काहीतरी की नॉर्मेटिव्ह इथिक्स किंवा त्यालाच आपण म्हणतो नैतिक नियम. आता मानक नीतिशास्त्र काय असतं माहिती आहे का थोडक्यात जर आपण इकडे बघायचं झालं तर इथे आपल्याला काही कायदे असतात काही काहीतरी की रूल्स असतात किंवा रेग्युलेशन्स असतात किंवा थोडक्यात म्हणू आपण मानके. इथे स्वतः नीतिशास्त्र काहीतरी की घालून देत असतात. मग ती काय असतील समाजामध्ये ज्यावेळेला आपण तिकडे वावरत असतो त्यावेळेला काही रिस्ट्रिक्टेड अशा गोष्टी असतात त्या काहीतरी तिकडे समाजाने घालून दिलेल्या असतात. म्हणजेच काहीतरी की नीतिशास्त्राने त्या घालून दिल्या असतात. वैयक्तिक जीवनामध्ये काही गोष्टी असतात त्या तिकडे रिस्ट्रिक्टेड असतात म्हणजे काहीतरी की त्या आपण करू नये असं सांगितलेलं असतं. अगेन ते काहीतरी इकडे जी मानके असतात तिथं नॉर्मेटिव्ह इथिक्सने काहीतरी की किंवा मानकशास्त्राने इकडे आपल्याला ती घालून दिलेली असतात. ओके. हे कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मानकशास्त्रामध्ये. पुढे ऍक्च्युली आता तिथला एक पॉईंट जो आहे तो काहीतरी आपल्याला दिसत नाहीये. इथे थोडासा काहीतरी की कोट आपण इकडे बघू शकतो. नीतिशास्त्र एक छोटेसे स्पष्टीकरण. ठीक आहे. असं काहीतरी की एक बुक जे आहे ते ऍक्च्युली काहीतरी इकडं लिहिलं होतं. कोणी सायमन ब्लॅकबर्न. ओके. ऍक्च्युली आता हे काहीतरी की जो कोट आहे किंवा वाक्य जे आहे ना ते नीतिशास्त्राची जी व्याप्ती आहे त्याच्याशी संदर्भात आहे. ठीक आहे. नीतिशास्त्र एक छोटे स्पष्टीकरण असं जे बुक आहे ते काहीतरी इकडं सायमन ब्लॅकबर्न जे आहेत ना त्यांनी लिहिलेलं आहे. आणि याच पुस्तकात सायमन काय सांगतायत नीतिशास्त्राची काहीतरी की व्याप्ती याच्याबद्दल काहीतरी की त्यांनी संक्षिप्त असा काहीतरी की आढावा आपल्याला तिथे दिलेला आहे. म्हणजेच काय जी उकल असेल किंवा काहीतरी की जी फोड आहे नीतिशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भात ती त्यांनी काहीतरी तिकडे करून दिलेली आहे. ओके. सो एक्झॅक्टली आता आपण ते बघू नीतिशास्त्राच्या व्याप्तीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात आणि कोणत्या कोणत्या नाही. ओके. तो सर्वप्रथम आपल्याला इकडे पाहायला मिळतं सर्व स्वतंत्र मानवी कृती. ऑल फ्री ह्युमन ॲक्शन्स. ओके. ऑल फ्री ह्युमन ॲक्शन्स. याच्यामध्ये एक्झॅक्टली काय येतं सर्व स्वतंत्र मानवी कृती म्हणजे कोणत्याही दबावाव्यतिरिक्त केलेली कृती. ओके. कोणत्याही दबावाव्यतिरिक्त केलेली कृती म्हणजेच काहीतरी की सर्व मानवी कृती ज्या काहीतरी तिकडे स्वतंत्र आहेत. मग फॉर एक्झाम्पल असेल आता मी इकडे श्वास घेतोय तर ही काहीतरी की एक मानवी कृती आहे. याच्यावरती कोणाचा दबाव आहे का तर नाही आहे.
निसर्गाचा असेल पण तो काहीतरी तिकडे वेगळा आहे. आपल्याला इथे पाहायला मिळतं की कोणाचाही तिकडे दबाव नाहीये. आता त्याच वेळेला मी एखादा निर्णय घेतोय आणि त्या निर्णय घेताना काहीतरी की कोणीतरी माझ्यावरती दबाव आणतंय. तो त्यावेळेला मात्र काहीतरी की तिकडे ती मानवी कृतीमध्ये येणार नाही. कारण का? कोणीतरी तिकडे मला फोर्स केलेला आहे. सो इथे आपल्याला पाहायला मिळतं की कोणत्याही दबावाव्यतिरिक्त केलेली कृती म्हणजेच काहीतरी की मानवी कृती. आता अशा ज्या काही सगळ्या कृती असतात ना, या सगळ्यांच्या वरती जो प्रभाव असतो किंवा व्याप्ती असते ती कोणाची असते इकडं? नीतिशास्त्राची असते. ठीक आहे. दुसरा पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे अगेन काहीतरी की 2 आहेत दुसऱ्या पॉइंटमध्ये. एक आहे ती म्हणजे काहीतरी की माणसाची कृती. ह्युमन ॲक्शन असं त्याला म्हणतो आपण. ह्युमन ॲक्शन आणि दुसरा म्हणजे काहीतरी की मानवी कृती. ओके. मानवी कृती. ॲक्शन ऑफ ह्युमन. ॲक्शन ऑफ ह्युमन. आता इथे दोन्हीही गोष्टी किंवा दोन्ही शब्द जरा थोडेसे काहीतरी आपल्याला सिमिलर वाटत असतील, बट देअर इज अ सम की डिफरन्स इन बिटवीन दिस वर्ड. दोघांच्या मध्ये काहीतरी की डिफरन्स आहे तो आपल्याला इकडे पाहायला मिळतो. पहिली ज्यावेळेला इकडे आपण बघतो माणसाची कृती, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एका विशिष्ट व्यक्तीने केलेली ती काहीतरी कृती असते. ओके. विशिष्ट व्यक्ती असेल किंवा विशिष्ट एक माणूस आहे ना, त्यांनी केलेली कृती असते आणि यात कृती करणारा जो आहे ना, त्याच्यावरती काहीतरी की भर दिला जातो. मग इथे एक्झाम्पल आपण बघू शकतो. आपण म्हणू की राम आहे, त्यांनी काहीतरी तिकडे दरवाजा उघडलेला आहे. मग आता इथे विशिष्ट व्यक्ती कोण आहे तर की ती राम आहे आणि त्याची कृती कोणती आहे तर तो दरवाजा उघडलेला आहे. आलं लक्षात? ह्याला काय म्हणतो आपण? माणसाची कृती. म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीला आपण इकडे आधारभूत धरलेला आहे आणि आधारभूत धरलेला आहे आणि त्यांनी केलेली कृती आहे ती त्याच्यावरती काहीतरी आपण भर दिलेला आहे किंवा त्याचा अभ्यास काहीतरी आपण इकडे करतोय. दुसरं काय असतं? मानवी कृती. अशा कृती की जी फक्त काहीतरी की केवळ माणूसच करू शकतो. ओके. मानवी कृती किंवा काहीतरी की ॲक्शन ऑफ ह्युमन म्हणजे काय? की अशा कृती ज्या फक्त आणि फक्त काहीतरी की मानवच करू शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणशीला कॉम्प्युटर असतील, त्याच्यानंतर काहीतरी की इतर काहीतरी की साधनं असतील, प्राणी असतील. आता यांच्याद्वारे पण कृती केली जात असते. मात्र काही महत्त्वपूर्ण कृती असतील म्हणजे काय? निवड, हेतू, जबाबदारी या सगळ्या कसल्या कृती आल्या? तर इथे आपल्याला थोडीशी थिंकिंग किंवा काय म्हणू आपण त्याला तिकडे विचार करण्याची जी क्षमता असते ती इथं आवश्यक असते. अशा प्रकारच्या काहीतरी की कृती करण्यासाठी. म्हणूनच इकडे मी म्हटलं की फक्त काहीतरी की जे माणूस करू शकतो अशाच कृती ज्या असतात ना, त्या मानवी कृतीमध्ये कन्सिडर केल्या जात असतात. आलं लक्षात? पुढे इतर क्षेत्राशी संबंधित असणारा काहीतरी की नीतिशास्त्राचा संबंध. म्हणजेच काय? असे काही ठराविक जे क्षेत्र आहे तिथे नीतिशास्त्र असेल किंवा नैतिक जी मूल्य असतात विद्यार्थी मित्रांनो, ती तिथे अप्लाय होत असतात. ओके. मग ती कोणती आहेत? सर्वच शैक्षणिक विभाग. आता जिथे-जिथे काय म्हणू आपण त्याला नॉलेज, ज्ञान याचा ज्यावेळेला इथं संबंध येतो, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो इथं नीतिशास्त्र जे असतं ते तिथं निगडीत असतं किंवा नीतिशास्त्राचा त्याच्यावरती प्रभाव असतो किंवा नीतिशास्त्राची त्याच्यावरती व्याप्ती असते. ओके. मग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, त्याला आपण पॉलिटिकल सायन्स म्हणतो, इथं सोशल सायन्स असेल, न्यायशास्त्र असेल, ओके, मानवी शास्त्र असेल, याला आपण अँथ्रोपॉलॉजी म्हणतो. ओके. पुढे अर्थशास्त्र असेल किंवा मग तिथे पर्यावरण शास्त्र असेल. आता हे ज्ञानाशी किंवा नॉलेजशी संबंधित असणारी ही जी सर्व शैक्षणिक क्षेत्र आहेत, इथे नीतिशास्त्र जे असते त्याची काहीतरी तिकडे आपल्याला व्याप्ती पाहायला मिळते किंवा नीतिशास्त्राचं काहीतरी की कार्यक्षेत्र असतं ते या प्रत्येक क्षेत्रावर जे काहीतरी कुठेतरी असतं हे आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो. ओके. पुढे नीतिशास्त्राचे स्वरूप. आय होप हा जो पॉइंट आहे तुम्हाला इकडे कळाला असेल. नीतिशास्त्राची व्याप्ती जी एक्झॅक्टली काय असते आणि त्याच्यामध्ये कोणत्या शाखा आणि काहीतरी कोणते कोणते जे पॉइंट आहेत ते येतात ते थोडंसं काहीतरी आपण इकडे डिस्कस केलेलं आहे. ओके. पुढे बघूया. तिसरा आपला पॉइंट जो आहे तो काहीतरी की नीतिशास्त्राचे स्वरूप. सो आपल्या लेक्चर सिरीज मधला जो पहिला टॉपिक आहे त्याच्यातला काहीतरी हा तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे नीतिशास्त्राचे स्वरूप किंवा द नेचर ऑफ एथिक्स. एक्झॅक्टली नीतिशास्त्राचे काहीतरी स्वरूप किंवा काहीतरी नेचर काय आहे आणि काय नाही हे थोडंसं आपल्याला इकडे अभ्यासायचं आहे. आता नीतिशास्त्र काय आहे, ते कशा प्रकारे कार्य करते, त्याचा उद्देश काय, त्याची मूलभूत वैशिष्ट्ये काय हे समजून घेणे म्हणजेच काहीतरी की नीतिशास्त्राचे स्वरूप इथे समजून घेणं असं काहीतरी त्याचा अर्थ ठरतो. आता नीतिशास्त्र काय आहे तर आपण प्रत्येक लेक्चरमध्ये बघतो हे आणि बघणार पण आहोत आणि आपल्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की मानवी कृती जी आहे किंवा काहीतरी की मानवी ॲक्शन जे आहेत त्या योग्य आणि अयोग्य यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काहीतरी की नीतिशास्त्र आहे. आता एक्झॅक्टली ते कशा प्रकारे कार्य करतं
हे आपल्याला इकडे पाहायचं आहे. ओके. पुढे त्याचा उद्देश काय? ज्या वेळेला आपण काहीतरी की आपल्या ज्या कृत्या आहेत तिथे नीतिशास्त्राचा अवलंब करतो. एक्झॅक्टली का? हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्येच बघितलं आणि आताही पाहिलेलं आहे. बरोबर? आणि नंतर त्याची काहीतरी की वैशिष्ट्य काय आहेत, हे थोडंसं आपण काहीतरी आता एक-एक करून इकडे बघून घेऊ. तर सर्वप्रथम स्वरूपमध्ये किंवा नेचरमध्ये पहिला पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे मूल्यांचा अभ्यास. ओके. नीतिशास्त्राचे स्वरूप किंवा द नेचर ऑफ एथिक्समध्ये पहिला जो आपला पॉइंट आहे, तो म्हणजे मूल्यांचा अभ्यास. सो नीतिशास्त्र काय करत असतं इथे? जी मूल्य आहेत, त्यांचा इथे काहीतरी काही अभ्यास करत असते. जसे काय बरोबर आणि काय चूक यांचा अभ्यास जो आहे, तो काहीतरी इकडे नीतिशास्त्रामध्ये केला जात असतो. ठीक आहे? काय बरोबर आणि काय चूक याचा अभ्यास जो आहे, तो काहीतरी इकडे नीतिशास्त्रामध्ये केला जात असतो. मी इथं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण काल ते थोडंसं डिस्कस केलं होतं. एक इंजिनियर आहे, त्याच्याद्वारे काहीतरी की तो बॉम्ब बनवला जातोय. बरोबर? मग आता ॲक्च्युअली त्याचं जे कार्य आहे, ते योग्य का आहे? किंवा ते चूक काय आहे? बरोबर का आहे? आणि ते अयोग्य का आहे? आणि ते चूक काय आहे? याचा अभ्यास कशामध्ये केला जात असतो विद्यार्थी मित्रांनो? नीतिशास्त्रामध्ये. किंवा नीतिशास्त्राची व्याप्ती जी असते तिथे येते आणि ती जाऊन तिथे सखोल चौकशी करत असते. कारण का? त्याच्या जे ॲक्शन्स आहेत, त्या का तिथे आहेत आणि त्या कशाप्रकारे तिकडे घडत आहेत आणि त्याच्या पाठीमागे कोण किंवा का आहेत? तर हे सगळं बघितलं जातं कशामध्ये? नीतिशास्त्रामध्ये. म्हणूनच मूल्यांचा जो काहीतरी की अभ्यास जो असतो, मग ही मूल्य कोणती काहीतरी की योग्य आणि अयोग्य असतील, याचा जो अभ्यास असतो, तो इथे नीतिशास्त्रामध्ये केला जात असतो. पुढे मानवी वर्तनास मार्गदर्शन. आता हा जो पॉइंट आहे, तो आपण सुरुवातीला पण डिस्कस केलेला आहे. नीतिशास्त्राचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये पण डिस्कस केलेलं आहे आणि पुढे आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं आहे, की नीतिशास्त्राच्या किंवा नैतिक मूल्यांच्या अभावामुळे मानवी वर्तन तिकडे कशाप्रकारे घडतं आणि किंवा त्याचे परिणाम वेगवेगळ्या स्तरावरती कसे असतात. तर इथे अगेन तेच मानवी वर्तनास मार्गदर्शन करणे हे देखील कोणाचं काम आहे? नीतिशास्त्राचं. जसे काय करावे आणि काय नको. आता वेगवेगळ्या स्तरावरती वैयक्तिक स्तर असेल, कौटुंबिक स्तर असेल, सामाजिक असेल, राष्ट्रीय असेल आणि आंतरराष्ट्रीय असेल. या प्रत्येक ठिकाणी काहीतरी की नीतिशास्त्र जे असतं ते आपल्याला काहीतरी की मानांकने किंवा काहीतरी की काही स्टँडर्ड असं स्ट्रक्चर असतं किंवा काय म्हणून आपण त्याला एक आराखडा असतो, ते काहीतरी इकडे प्रोव्हाईड करत असते. आणि आपलं जे वर्तन असतं त्याला कुठेतरी रेग्युलेट करण्याचं, म्हणजेच काहीतरी की त्याला कुठेतरी नियंत्रित करण्याचं आणि त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी की त्याला मार्गदर्शन करण्याचं काम जे असतं ते नीतिशास्त्र करत असतं. ओके. पुढे तार्किक आणि युक्तीवर आधारित असं काहीतरी की नीतिशास्त्र आहे. मग फॉर एक्झाम्पल असेल, याच्यामध्ये जे निर्णय घेतले जातात ते कसे असतात? तर्कशुद्ध युक्तीवरती आधारलेले असतात. एक्झाम्पल आपण इथे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जे सतीप्रथा जी होती. ओके. आता धर्माने काहीतरी की कुठेतरी तिला तिकडे एक लिगलायझेशन केलं होतं किंवा तिला मान्यता दिली होती. मात्र ज्यावेळेला आपण इकडे बघतो की एखादी व्यक्ती आहे, तिचा काहीतरी की जगण्याचा अधिकार तिथून काढून घेतला जातोय. हे काय तर की एक प्रकारचा अन्यायच आहे. नीतिशास्त्र काहीतरी की त्या अशा गोष्टींना किंवा त्या कृतींना कुठेतरी युक्तिवादावरती आधारित किंवा तार्किक आधारावरती काहीतरी कुठेतरी हे करत असतं, एक्झामिन करत असतं किंवा त्याची चौकशी करत असतं आणि त्याच्यानंतर काहीतरी किती योग्य आहे की अयोग्य आहे हे कुठेतरी तिथे आपल्याला दाखवून देत असतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण अगेन तेच बघितलं. एखादा देश आहे, विकसित देश आहे, तो अविकसित देश आहे त्यांचं कुठेतरी पिळवणूक करतोय. इथे नीतिशास्त्र जे असतं तार्किक दृष्टीवरती आणि किंवा युक्तीवरती तिथे काहीतरी त्याची चौकशी करतं आणि दाखवून देतं की कशा प्रकारे ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे. मग हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही घ्या. इथे नीतिशास्त्र जे असतं ते काहीतरी कुठेतरी मदत करत असतं किंवा जी गोष्ट आहे ती कशाप्रकारे योग्य आणि अयोग्य आहे तिला तार्किक आणि युक्तीत आधारावरती काहीतरी ती स्पष्ट करत असते. पुढे परिवर्तनशील आणि सापेक्ष असणारे जे काहीतरी की तिकडे मूल्य आहेत, याचा जो अभ्यास आहे तो नीतिशास्त्रामध्ये इकडे केला जात असतो. मग ती काय असतील? सो कालानुरूप मूल्य बदलत असतात. हे नीतिशास्त्रामध्ये काहीतरी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं किंवा नीतिशास्त्र जे असतं त्याचा अभ्यास करत असतात. मग इथे आपण बघू शकतो. एक्झाम्पल तेच घ्या अगेन. सतीप्रथा असेल किंवा काहीतरी की जातीयता असेल. आता एन्शंट म्हणजेच काहीतरी तिकडे प्राचीन काळ असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी की मध्ययुगीन काळ असेल. आता ह्या ठिकाणी किंवा त्या काळामध्ये या ज्या कृती होत्या किंवा काहीतरी की ह्या ज्या मानवी हे होत्या आचरण जे होते ते त्या ठिकाणी काहीतरी की योग्य होती. मात्र आता ते आहेत का योग्य? तर नाही आहेत. एखाद्याला सती तिकडे पाठवणे, एखाद्या स्त्रीला किंवा काहीतरी एखादा जो व्यक्ती आहे तिला जातीच्या आधारावरती तिकडं
जातीच्या आधारावरती कुठेतरी त्या व्यक्तीला तिकडं हे करणं, काय म्हणू आपण त्याला, दुजाभाव देणं, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि याचाच काहीतरी की अभ्यास जो आहे तो आपल्याला इकडे केला जातो किंवा काहीतरी की नीतिशास्त्र जे असतं काहीतरी तिकडं करत असतं. त्याच्यानंतर सामाजिक आणि वैयक्तिक जीवनावरती काहीतरी की त्याचा परिणाम किंवा एक्झॅक्टली तिथं काहीतरी की नियम किंवा जे काहीतरी की लॉज आहेत हे घालून देण्याचं पण काम जे असतं ते कोणाकडून केलं जातं, अगेन इकडे नीतिशास्त्राकडून. ठीक आहे. पुढे सर्व मानवी समाजामध्ये नीतिशास्त्र जे असतं ते काहीतरी तिकडे उपस्थित असतं. याचाच अर्थ असा होतो युनिव्हर्सल इन नेचर. ओके, युनिव्हर्सल इन नेचर. इथून जे पॉइंट आहेत ते अगेन काहीतरी की याच्याशी संबंधित आहेत, नीतिशास्त्राचे स्वरूप किंवा काहीतरी की नेचर. पहिला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सर्व मानवी समाजामध्ये काहीतरी की उपस्थित. आता तुम्ही कुठेही जा, एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जा, एखाद्या समाजामधून दुसऱ्या समाजामध्ये जा, इथे आपल्याला पाहायला मिळतं जी नैतिक मूल्य आहेत. ओके, नैतिक मूल्य जे आहेत ते आपल्याला काहीतरी की सर्वीकडे सामान्यत असे पाहायला मिळतात किंवा त्यांचा जो तिथं अस्तित्व आहे तो आपल्याला पाहायलाच मिळतो. मग एक्झाम्पल आपण इकडे म्हणू की सत्यनिष्ठता किंवा सत्य असेल, अहिंसा असेल, ओके, पारदर्शकता असेल. सो अशी काही महत्वपूर्ण जी मूल्य आहेत ज्यांचा समावेश कशामध्ये होतो, नीतिशास्त्रामध्ये होतो, हे आपल्याला सर्वच ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे आपण कुठेही जाऊ किंवा कोणत्याही समाजामध्ये जाऊ, सो हे काहीतरी असं महत्वपूर्ण असणारं स्वरूप किंवा काहीतरी की नेचर आहे नीतिशास्त्राचं, की ती जी मूल्य जे आहेत किंवा काहीतरी की नैतिक मूल्य जे आहेत ते आपल्याला सर्व समाजामध्ये आणि सर्व स्तरावरती तिकडं पाहायला मिळतात. ओके. दुसरं, फक्त मानवी कृतीशी संबंधित. आता हा जो पॉईंट आहे तो काहीतरी की आत्ताच आपण इकडे बघितलं होतं याच्यामध्येच. एक्झॅक्टली काहीतरी की इकडे मानवी मूल्यांचा काहीतरी इकडे अभ्यास करतं आणि इथे थोडंसं काहीतरी की स्कोपमध्ये माणसाची काहीतरी कृती याच्यावरतीच काहीतरी की त्याचा भर असतो. ठीक आहे. कारण का इथे भावना ज्या असतात त्या काहीतरी इकडे फक्त मानवामध्येच काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. ओके, भावना ज्या आहेत भावना ज्या आहेत किंवा काहीतरी की आपण त्याला हे म्हणू मूल्य जे आहेत, भावनिक मूल्य, ते फक्त आणि फक्त आपल्याला काहीतरी की मानवामध्येच पाहायला मिळतात. प्राण्यांच्या मध्ये काहीतरी की ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत. म्हणून नीतिशास्त्र जे आहे त्याचा संबंध फक्त कुठे येतो, मानवी कृतीशी. ठीक आहे. पुढे नैतिक मूल्यांचे समाजानुसार वेगवेगळे अर्थ. आता इथे याच्याशी काहीतरी की थोडंसं कन्फ्युजन करून घेऊ नका. आपण इथे काय बघितलं, सर्व मानवी समाजामध्ये काहीतरी की इथिक्स किंवा नैतिकता किंवा नैतिक मूल्य जे असतात ते तिथं प्रेझेंट असतात किंवा उपस्थित असतात. मात्र याचा अर्थ असा होत नाही की सेम जे मूल्य आहेत ते काहीतरी की प्रत्येक समाजामध्ये तशीच असतील. ओके, युनिव्हर्सल काही नेचर आहेत ते तिकडे सगळीकडे सेम असतात. फॉर एक्झाम्पल सत्यनिष्ठता, अहिंसा. ओके. मात्र त्याच वेळेला इतर काही नैतिक मूल्य असतात ते काहीतरी की समाजानुसार किंवा समाजानुरूप तिकडे बदलत असतात. आपण इकडे एक्झाम्पल घेऊ शकतो नॉनव्हेजच्या संदर्भात. ओके, व्हेज आणि नॉनव्हेज आहार जो आहे तिकडं काहीतरी की आपण तिकडं हे नॉनव्हेज घ्यावा की व्हेज घ्यावा याच्यावरती काहीतरी की थोडीशी डिबेट पण आहे का किंवा काहीतरी आपण म्हणू तिकडं हे पण आहे, बहस पण आहे एक प्रकारची. आता हे काय आहे तर काहीतरी की त्या समाजानुसार काहीतरी की त्यांची जी मूल्य असतात ती काहीतरी की वेगवेगळे असतात. मग काही समाजामध्ये तिकडं नॉनव्हेज असतं त्याला प्रेफर केलं जातं आणि काही समाजामध्ये काहीतरी की व्हेज असतं त्याला प्रेफर केलं जातं. अजून एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इथं बघू शकतो आपण ॲबॉर्शनच्या संदर्भात असेल किंवा मग काहीतरी की त्याला इच्छामरण असेल. आता बऱ्याचशा ज्या कंट्रीज आहेत तिकडे ॲबॉर्शन आहे आणि इच्छामरण जे आहे त्याला काहीतरी की कुठेतरी प्रशासनाने किंवा काहीतरी की त्यांच्या सरकारनेच काहीतरी की मान्यता दिलेली आहे. तीच काही देशामध्ये काहीतरी की हे पूर्णपणे तिकडं बॅन आहेत. ओके, यांना तिकडे काहीतरी की मान्यताच नाही आहे. आता ही मूल्य आहेत ती काहीतरी इकडे समाजानुसार इकडे वेगवेगळी आहेत. सो इथे आपल्याला पाहायला मिळतं नैतिक मूल्य जे असतात ती समाजानुसार कसे असतात तिकडे वेगवेगळे असतात. आलं लक्षात? पुढे स्वभावाने वैश्विक, युनिव्हर्सल इन नेचर, हा जो पॉईंट होता तो आपण आता इथे डिस्कस केला होता.
काही ठराविक जी मूल्य असतात ती काहीतरी आपल्याला सगळीकडे तिकडे समानच अशी पाहायला मिळतात, किंवा त्यांचं जे ऍप्लिकेशन आहे ते काहीतरी आपल्याला सर्वत्र सेम असंच काहीतरी पाहायला मिळतं. ठीक आहे. पुढे नीतिशास्त्र हे एक मानक विज्ञान आहे. ठीक आहे. नीतिशास्त्र हे काहीतरी मानक विज्ञान आहे. म्हणजेच काहीतरी की थोड्या वेळापूर्वीच आपण काहीतरी हा शब्द बघितला होता, अधिनीतिशास्त्र. म्हणजेच काहीतरी की मेटा इथिक्स असं त्याला काहीतरी की म्हटलं जातं. मेटा इथिक्स किंवा काहीतरी की नॉर्मेटिव्ह इथिक्स असं पण म्हटलं जातं. कारण का याच्यामध्ये काय केलं जात असतं किंवा नीतिशास्त्रामध्ये काय केलं जात असतं, काही जी मानकं असतात ती काहीतरी की आपल्याला इकडे दिली जात असतात. मग ही मानकं म्हणजे काय, तर काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. ओके. मग खरे नेहमी बोलावे किंवा काहीतरी की नेहमी खरे बोलावे, हे योग्य आहे हे काहीतरी की आपल्याला इकडे सांगितलं गेलेलं आहे नीतिशास्त्राने, किंवा आपल्या कुटुंबाने किंवा काहीतरी की आपल्या समाजाने हे सातत्याने आपल्यावरती बिंबवलेलं असतं. त्याच वेळेला काहीतरी की खोटे बोलू नये, खोटे बोलू नये हे काहीतरी की अयोग्य आहे किंवा अमान्य आहे. सो एक प्रकारचं मानक जे आहे किंवा एक प्रकारचं काहीतरी की हे स्ट्रक्चर जे आहे हे काहीतरी की नीतिशास्त्रामध्ये आपल्याला दिलं जात असतं. ओके. आता इथे विज्ञानासारखेच काहीतरी की वस्तुस्थितीचे हे वर्णन करत असले तरी काय असावे याबद्दल मानके, त्याच्यासोबतच काहीतरी की नियम आणि मार्गदर्शन देखील काहीतरी इकडे नीतिशास्त्रामध्ये आपल्याला पुरवलेलं असतं. ओके. सो अशा प्रकारे काहीतरी की इकडे हे 5 जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत त्याच्या संदर्भात काहीतरी आपल्याला थोडेसे इकडे पाहायला मिळतात. आलं लक्षात? पुढे नीतिशास्त्राचे निर्धारक, डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स. डिटर्मिनंट्स ऑफ एथिक्स. ज्या वेळेला इकडे नैतिक मूल्य किंवा इथिकल काहीतरी की तिकडे जी हे आहेत व्हॅल्यूज आहेत हे एक्झॅक्टली आपल्याला कोण इकडे स्पष्ट करून देत असतात किंवा ह्याला निर्धारण कोण करत असतात, तर हे थोडीशी काहीतरी की पॉईंट्स आपल्याला इकडे बघायचे आहेत. ऑलरेडी आपण हे सुरुवातीलाच काहीतरी की थोडेसे डिस्कस केलेले आहेत, तरी पण थोडंसं आणखीन काहीतरी की इन डिटेलमध्ये ह्याला पाहून घेऊ किंवा इथे डिस्कस करू. मग फर्स्ट ऑफ ऑल इकडे पाहायला मिळतं धर्म. आता धर्म आणि संस्कृती म्हणजेच काहीतरी की रिलिजन आणि कल्चर जे असतं हा नीतिशास्त्राचा काहीतरी की महत्त्वपूर्ण असा सोर्स असतो किंवा काहीतरी की त्याचा स्रोत असतो. हे आपण काहीतरी ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. आता इथेच आपल्याला पाहायला मिळतं अगेन धर्म असेल आणि संस्कृती जे असेल ते इथिक्सला काय करत असतात तिकडे निर्धारित करत असतात किंवा कुठेतरी त्याला एक आधार देत असतात. इथे आपल्याला पाहायला मिळेल उदाहरण, कर्मसिद्धांत हा हिंदुइझम मध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, कर्म थेअरी. जसं आपण करू तसंच आपल्याला काहीतरी तिकडे फेडायचं आहे. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, इथे हिंदू धर्मामध्ये. म्हणूनच आपण काय म्हणतो, नेहमी काहीतरी की आपल्या ज्या कृती असतील त्या कशा असायला पाहिजेत, चांगल्याच असायला पाहिजेत. कारण का, चांगल्या कृती असतील तरच कुठेतरी आपल्याला चांगले त्याचे काहीतरी की फळं मिळतील. पुढे सोनेरी कायदे, ह्यालाच काहीतरी की गोल्डन रूल म्हटलं गेलेलं आहे. आता हे कशात मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर ख्रिस्ती धर्मामध्ये. ओके. पुढे इस्लामच्या संदर्भात ज्यावेळेला आपण इकडे बघतो त्यावेळेला इथे पाहायला मिळतं आपल्याला समानता, इक्वॅलिटी आणि दान. ओके. इक्वॅलिटी आणि चॅरिटी हे जे मूल्य आहेत हे कशाने दिलेले आहेत, इस्लाम या धर्माने दिलेले आहेत पूर्ण जगाला. ओके. मग हे काय करत असतात, कुठेतरी निर्धारक करत असतात अशा काहीतरी की महत्वपूर्ण मूल्यांचा. संस्कृती असेल अगेन. आता इथे देखील काहीतरी की खूप सारे पॉईंट जे होते ते आपण डिस्कस केलेले आहेत. मग ते पशुपूजा असेल किंवा वृक्षपूजा असेल, ठीक आहे, किंवा इतर काहीतरी की आपले हे असतील, काय म्हणू आपण त्याला, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, यांना मानवी जीवनामध्ये काहीतरी की महत्वपूर्ण असं स्थान आहे आणि ते सातत्याने कुठेतरी ठेवलेलं आहे. मग हे आपल्याला कुठून आलेलं पाहायला मिळतं किंवा याचा निर्धारक कोण आहे, तर तो म्हणजे आपली संस्कृती. पुढे सामाजिक नियम. आता समाजामध्ये ज्या वेळेला आपण एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून वावरतो त्यावेळेला काही ठराविक किंवा काहीतरी की सर्टन ऍक्शन्स किंवा कृती ज्या असतात त्या काहीतरी की आपल्याकडून अपेक्षित असतात. आता या ज्या कृती असतात किंवा काहीतरी हे आचरण असतं, हे सांगण्याचं किंवा हे ठरवण्याचं काम कोणाचं असतं, तर ते कोणाचं म्हणजे समाजाचं. आणि यालाच काहीतरी की सामाजिक नियम म्हणतो. ओके. मग याच्यामध्ये काय असेल, सद्भावना असेल, एखाद्याच्या बद्दल काहीतरी तिकडं मदत करणं किंवा मदतीचं काहीतरी तिकडं आपलं नेचर असणं आवश्यक असतं. एकमेकांच्या ज्या गरजा आहेत त्या काहीतरी थोडे समजून घेणं आणि त्या पूर्ण करण्यासाठी काहीतरी नेहमी देतं कुठेतरी तत्पर राहणं. ठीक आहे. अशा प्रकारचे बरेचसे जे नियम आहेत ते आपल्याला इकडे पाहायला मिळतात.
याच्याही पुढे कायदे, लॉज आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आता स्वतः प्रत्येक देशाने काहीतरी तिकडं त्यांच्या नागरिकांचे जे काहीतरी कृत्य आहेत किंवा जे आचरण आहेत त्याला कुठेतरी रेग्युलेटेशन करण्यासाठी किंवा त्याला नियंत्रण करण्यासाठी इथे कायदे जे आहेत ते काही घालून दिलेले आहेत. ओके. आणि हेच काय करत असतात इकडं, नीतिशास्त्राला तिकडं निर्धारण करत असतात. पुन्हा कुटुंब आणि काहीतरी की शिक्षक. आता हा जो पॉईंट आहे तो आपण काहीतरी की सविस्तरपणे इकडे डिस्कस केलेला होता. एखादं जे मूल असतं याचं काहीतरी की पहिले जे हे असेल मग काय म्हणून आपण त्याला मूल्यांचं जे त्याच्याला बाळकडू पाजलं जातं ते कोणाकडून दिलं जात असतं, कुटुंबाकडून. म्हणजेच कोण, त्याचे मम्मी आणि पप्पा असतील म्हणजे आई आणि वडील असतील. आणि नंतर काहीतरी की महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे शिक्षक. आणि याच्यानंतर कोण येतं तर काहीतरी की तुमचा समाज. ओके. सो नीतिशास्त्राच्या निर्धारकामध्ये कुटुंब संस्था आणि काहीतरी की शैक्षणिक संस्था ह्या देखील खूपच महत्वपूर्ण असा काहीतरी रोल निभावत असतात किंवा भूमिका निभावत असतात. पुढे सत्सद विवेक बुद्धी, यालाच आपण काय म्हणतो, कन्सायन्स. कन्सायन्स. ओके. ज्यावेळेला आपण कोणतेही निर्णय घेतो, ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स असतील, पण अल्टिमेटली किंवा काहीतरी की सरतेशेवटी आपण कोणते निर्णय घेतो जे आपल्या काहीतरी की मनाला कुठेतरी ते ऍक्सेप्ट आहेत. ओके. आणि हे का होत असतात, ज्यावेळेला काहीतरी तिकडं नैतिक मूल्यांचा काहीतरी की आपल्या आचरणामध्ये किंवा आपल्या विचारामध्ये समावेश असतो त्यावेळेला. आणि तशा याच्यावरती घेतलेले जे निर्णय असतात त्याला आपण काहीतरी की सत्सद विवेकबुद्धी किंवा कन्सायन्सने घेतलेले काहीतरी की आपण त्याला किंवा अंतरात्म्याने घेतलेले काहीतरी की निर्णय असं म्हणत असतो. सो ज्यावेळेला नीतिशास्त्र निर्धारित केलं जातं किंवा निर्धारित केलं जातं त्यावेळेला त्याचा निर्धारकामध्ये सत्सद विवेकबुद्धीचा पण काहीतरी समावेश तिथं होत असतो. ओके. इथे फायनली काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल, थोडेसे मी क्वेश्चन जे आहेत आज जे काही आपण डिस्कस केलेलं आहे त्याच्यावरती काहीतरी थोडेसे मी इथं बनवलेले आहेत किंवा काहीतरी ऑलरेडी UPSCने काहीतरी हे ऑलरेडी प्रश्न आपल्याला इकडे विचारलेले होते. 2013चे काहीतरी साधारणतः हे PYQ आहेत. सो इथं आपल्याला पहिला क्वेश्चन पाहायला मिळतो, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय व्हॅल्यूज अँड इथिक्स. तुम्ही मूल्य आणि नैतिकता याला कशा प्रकारे समजला आहात किंवा तुम्हाला ती काय एक्झॅक्टली आहे हे समजलेलं आहे. अँड इन व्हॉट वे इज इट इम्पॉर्टंट टू बी इथिकल अलॉंग विथ दी बीइंग. ओके. कशा प्रकारे इथिकल व्हॅल्यू ज्या आहेत त्या काहीतरी की महत्वपूर्ण आहेत किंवा महत्वाच्या आहेत. सो आता इथं थोडंसं पॉज करून तुम्ही हे उत्तर लिहिण्याचा काहीतरी की प्रयत्न करा. ओके. आणि इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण सुरुवातीलाच म्हणजे कालच्या काहीतरी की स्लाइडमध्ये आपण डिस्कस केलं होतं की नीतिशास्त्राचं महत्त्व. मग ते वैयक्तिक स्तरावरती असेल आणि डिफरंट स्तरावरती असतं आणि ते काय असतं आणि काय नाही. आणि त्याच्याही सोबत आपण हे डिस्कस केलं होतं की नीतिशास्त्राच्या अभावाचे काहीतरी की परिणाम वेगवेगळ्या स्तरावरती. तिथूनच काहीतरी की हा क्वेश्चन जो आहे तो डिराईव्ह झालेला आहे. सहजपणे काहीतरी आपण इकडे लिहू शकतो, साधारणतः 150 शब्दामध्ये, 150 वर्ड्स. 10 मार्क्ससाठी काहीतरी की विचारला गेलेला क्वेश्चन आहे. मी असं सजेस्ट करेन, झाल्या गेलेलं जे लेक्चर आहे त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या आधारावरती तुम्ही हे स्पष्टपणे हे उत्तर लिहू शकेल असं मी अपेक्षित ठरतो. आणि डेफिनेटली काहीतरी तुम्ही ते लिहा. अगेन इकडं दुसरा जो आहे, इट इज ऑफन सेड दॅट पॉलिटिक्स अँड इथिक्स डू नॉट गो टुगेदर. व्हॉट इज युअर ओपिनियन इन दिस रिगार्ड? जस्टिफाय युअर आन्सर विथ दी इलुस्ट्रेशन. एकदम सोपा आणि सरळ त्यांनी क्वेश्चन विचारलेला होता. आपल्या झाले गेलेल्या काहीतरी की पूर्ण डिस्कशनच्याच काहीतरी की आधारित आहे. ओके. किंवा त्याच्यावरतीच काहीतरी की हा आधारित आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की पॉलिटिक्स आहे आणि इथिक्स आहे हे दोघं काहीतरी एकत्र जाऊ शकत नाहीत. मग त्याचं कारण काय आहे तर आपल्याला तेच नैतिकतेच्या अभावामुळे राजकीय जे काहीतरी की स्तर आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो हे सगळं काहीतरी की आपल्याला इकडे लिहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काहीतरी की सांगून द्यायचं की कशा प्रकारे पैशांचा उपयोग केला जातो जो की नैतिकतेच्या विरोधात आहे. कशा प्रकारे अधिकाराचा दुरुपयोग केला जातो जो इथिक्सच्या काहीतरी किंवा नैतिकतेच्या विरोधात आहे. कशा प्रकारे अधिकारांचं काहीतरी इकडे एकीकरण होतं जे इथं इथिक्सच्या काहीतरी की विरोधात आहे. आणि तुमच्या मते इथे व्हॉट इज युअर ओपिनियन इन दिस रिगार्ड जस्टिफाय करायचं आहे की एक्झॅक्टली हे खरं आहे का की नाही, त्याच्यावरती सोल्युशन द्यायचं आहे आणि सोबतच काहीतरी काही एक्झाम्पल पण. ओके. आणि फायनली व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय व्हॅल्यू अँड इथिक्स आणि इन व्हॉट वे इम्पॉर्टंट इथिकल व्हॅल्यू अलॉंग विथ द बिईंग ऑफ पर्सनल कॉम्पिटंट.
अगेन हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला काहीतरी की पुन्हा इकडे विचारला गेला होता. ठीक आहे. अगेन तेच काहीतरी उत्तर तिकडं लिहायचं होतं की पर्सनली कॉम्पिटंट बनण्यासाठी आपल्याला इथिक्सचं काहीतरी की इम्पॉर्टन्स काय आहे किंवा व्हॅल्यू जे आहेत त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि काय नाही. ओके. सो पॉज करा आणि थोडंसं काहीतरी काही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. उत्तराचं जे स्ट्रक्चर आराखडा काय आहे ते मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्येच काहीतरी थोडंसं सांगून दिलं होतं. 10 मार्काचं जर उत्तर असेल 1 ते 2 लाईनमध्ये काहीतरी इंट्रोडक्शन आलं पाहिजे. पुढे कमीत कमी काहीतरी की 5-5 पॉइंट 2 डायमेन्शनमध्ये आले पाहिजेत आणि प्रत्येक डायमेन्शनमध्ये ॲटलीस्ट 3-3 काहीतरी एक्झाम्पल पाहिजेत. सो त्या अनुषंगाने काहीतरी थोडंसं हे लिहिण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्याने काहीतरी थोडंसं ते इव्हॅल्युएट करा. प्रत्येक चॅप्टरच्या पाठीमागे काहीतरी थोडंसं आपण हे डिस्कस करूच. ठीक आहे. राहिलेला जो पार्ट आहे तो मग काहीतरी आपण पुढच्या लेक्चरमध्ये तिकडे कंटिन्यू करू. ओके. आय होप सगळ्यांना तुम्हाला हे समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. थांबूया आपण इकडे आता. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू मग. ओके. बाय बाय.